असावा किंवा छंदाला सुरुवात कशी करावी या बाबतीत आहे. सर प्लीज कंटिन्यू विथ इट. ओके. प्रेझेंटेशन सुरू करायच्या आधी आम्ही या प्रेझेंटेशन जरा घाईघाईत बनवले. त्याच्यामध्ये बरेच फोटोज आणि डेटा जो वापरला आहे तो आम्हाला ज्यांना ड्यू होते ते देता आले नसावेत आमच्यामुळे. त्याच्यामुळे आम्ही त्यांची माफी मागतो आणि त्यांना थँक्यू म्हणतो महत्वाचं की त्यांनी आम्हाला फोटोज दिले. ओके. सो एक छोटासा प्रश्न तुम्हाला मी विचारतो. प्रथमेश, आपलं पोलिंग चालू आहे का? Let me try. No, So- I think you being a presenter, it's not allowing it. ठीक आहे. सो हा प्रश्न आहे की तुम्ही भारतामध्ये किती प्रजातीच्या पक्षी आपल्याला दिसतात? ओके, इथे तुम्हाला 4 ऑप्शन समोर दिसत आहेत. 100 ते 400, 400 ते 800, 800 ते 1200 आणि 1300 पेक्षा जास्त. तर एक तुमचा अंदाज बांधा किंवा तुम्हाला माहिती असेल तर त्याचं उत्तर तुमच्या चॅट बॉक्स मध्ये तुम्ही टाकू शकता. आपण बघूयात किती लोकांना एक जनरल इन्फॉर्मेशन आहे. प्रथमेश, You can see the answers. ओके. बऱ्याच लोकांनी चौथा ऑप्शन सिलेक्ट केलेला आहे, 1300 पेक्षा जास्त. करेक्ट आहे. बरे, आपल्या भारताच्या क्षेत्रफळात ओव्हरऑल 1300 पेक्षा जास्त पक्षी आपल्याला दिसतात. लगेचच हा दुसरा प्रश्न पण मी तुम्हाला विचारतो की तुम्ही त्यापैकी किती पक्षी आतापर्यंत पाहिले? ऑप्शन 1 आहे 10 ते 20, दुसरा ऑप्शन आहे 20 ते 30, तिसरा आहे 30 ते 50 आणि 50 पेक्षा जास्त. ओके. कमेंट्स बघून तरी बरेच लोक 20 ते 30 आणि काही लोक 50 पेक्षा जास्त मध्ये आहेत. व्हेरी गुड. तुम्ही एवढे पक्षी स्वतः आयडेंटिफाय करू शकता, याचं खरंच मला आनंद वाटतो. तर आपण थोडं पुढे जाऊया पुढच्या टॉपिक वरती. पक्षी म्हणजे नक्की काय? तर पक्षी असण्यासाठी कुठल्याही वर्टिब्रेट म्हणजे आपण जीवजंतू किंवा प्राणी काही म्हणू, त्यांना वॉर्म ब्लडेड असणं गरजेचं असतं. वॉर्म ब्लडेड म्हणजे काय? तर जे स्वतःच्या शरीराचं तापमान स्वतः नियंत्रित करू शकतात. सूर्याच्या प्रकाशावर किंवा कुठल्याही दुसऱ्या आर्टिफिशियल हीट सोर्सवर डिपेंड न राहता जे स्वतः कंट्रोल करू शकतात. म्हणजे आपण स्वतःही आपण माणूस म्हणून स्वतःच्या शरीराचं तापमान आपण कंट्रोल करतो. त्याला वॉर्म ब्लडेड वर्टिब्रेट्स असं. दुसरी गोष्ट पक्ष्यांमध्ये आहे की ते अंडी देतात. अंडी देणं हे खूप महत्वाचं आहे पक्ष्यांच्या बाबतीत. बरेच साप, विंचू सारखे कीटक किंवा रॅप्टाईल्स हे सुद्धा अंडी देतात, पण ते कोल्ड ब्लडेड आहेत, अनलाईक बर्ड्स. पक्ष्यांना पंख असतात. ओके, सर्व पक्ष्यांना आतापर्यंत जे उडू शकतात किंवा उडू नाही शकतात त्या सगळ्यांना पंख असतात आणि त्यांच्या हाडांची जी संरचना असते ती थोडीशी हॉलो असते आणि वजनाला कमी असते, त्यामुळे त्यांना उडायला मदत होते. ठीक आहे. आणि ऑब्व्हियसली आपल्याला माहितीच आहे की पक्षी उडू शकतात. याला काही 7-8 जाती अपवाद आहेत. पेंग्विन्स किंवा ऑस्ट्रिच या काही प्रजाती आपण सोडल्या, तर बाकी सर्व पक्षी उडू शकतात. या चारही गोष्टी त्या पक्ष्यांमध्ये असणं, एका प्राण्यामध्ये असणं, तर आपण त्याला पक्षी असं म्हणू शकतो. पक्षी आणि आपण बरेच वेळा आपण माणसाने पक्ष्यांचा वापर केला आहे बऱ्याच काही स्वार्थी कारणासाठी आणि बऱ्याच काही वेगवेगळ्या कारणासाठी. काही कारण आपण बघूयात पुढे काय काय आहेत ती.
त्यातलं मेजर आणि मोस्ट इम्पॉर्टंट कारण आहे फूड. खाण्यासाठी आपण बऱ्याच पक्ष्यांवर निर्भर आहोत. कोंबडी, बदक, कोंबडीची अंडी हे सगळं तर तुम्हाला माहिती असेल. त्याचप्रमाणे पक्ष्यांच्या आवाजासाठी, त्यांच्या रंगांसाठी, मिमिक करण्याच्या ॲबिलिटीवरून त्यांना आपण केज केलं आहे. माणसाने बऱ्याच वर्षापासून त्यांना पाळलं आहे वेगवेगळ्या कारणांसाठी. इथे तुम्ही बघू शकता की पहिला व्हाईट शमा जो आहे तो खूपच सुंदर माणसासारखी शिळ घालतो म्हणून त्याला केज केलं गेलंय. नेपाळी पोपट तुम्ही बऱ्याच लोकांच्या घरी पाहिला असेल. त्याचप्रमाणे खेळांमध्येही पक्ष्यांचा वापर करण्यात आला आहे. फाल्कनरी म्हणजे फाल्कन जातीचा जो पक्षी आहे, ससाणा आपण त्याला मराठीत म्हणतो. ह्या पक्षाला घेऊन छोट्या प्राण्यांची शिकार केली जाते. सेम शिकार, त्याच प्रकारची शिकार गरुडाला घेऊन किंवा गोल्डन ईगलला घेऊन तिबेटमध्ये वगैरे होते. तिथे मोठ्या प्राण्यांची शिकार होते, त्यासाठी गरुडाचा वापर होतो. त्याचबरोबर पक्ष्यांची शिकार आणि कॉक फाईट म्हणजे कोंबड्यांची झुंज हे तुम्ही ऐकलंच असेल. आणि लास्ट कबुतरन हे संदेश देण्यासाठी किंवा मेसेज पोहोचवण्यासाठी वर्ल्ड वॉर पासून वापरतात. त्याचप्रमाणे आता त्यांचा वापर कबुतरांची रेस मध्ये होतो. त्या रेसमध्ये त्यांना एका खूप लांबच्या जागेवर सोडण्यात येतं आणि तिथून ते आपल्या परत घरी येतात. जे कमी वेळात येतात ते जिंकतात. सो असे सारे बरेच खेळ जे आहेत ते आपल्या देशाच्या बाहेर मात्र हे एक्झिस्ट करतात. भारतामध्ये यांना करंटली हे बँड आहे. ओके. ह्यापेक्षा म्हणजे खेळ झालं, अन्न झालं किंवा त्यांचे कलर्स झाले, याच्याशिवाय बाकी बऱ्याच ठिकाणी पक्ष्यांचा वापर होतो. ज्याच्यामध्ये थायलंड आणि सिंगापूर सारख्या देशांमध्ये फेमस असलेले त्यांचे एंटरटेनमेंट शोज मध्ये पक्ष्यांचा वापर केला जातो. सर्कस किंवा मॅजिक मध्येही तुम्ही वापर पाहिला असेल. बऱ्याच साऱ्या कॉस्ट्युम किंवा आपल्या पोशाखांमध्ये सुद्धा पक्ष्यांचा वापर होतो. हेच पोशाख बऱ्याच साऱ्या मूव्हीज मध्येही वापरले जातात आणि मला बऱ्याच मूव्हीज मध्ये किंवा सिनेमांमध्ये पक्ष्यांना विशेष महत्व दिलं गेलं आहे. त्यांच्या स्किल्स वरून किंवा त्यांच्या रंगांवरून, कलर्स वरून. रिझन्स आर भरपूर सारे रिझन्स आहेत. तसेच आपल्या रूढी परंपरा म्हणू शकतो किंवा आपल्या पुराण कथा म्हणू शकतो किंवा बऱ्याच साऱ्या साध्या स्टोरीज मध्ये सुद्धा पक्ष्यांचा हे आहे, वापर आहे. जसं की उदाहरण द्यायचं झालं तर जटायू रामायणातील किंवा कावळ्याची गोष्ट, तहान लागलेल्या कावळ्याची गोष्ट, हे तुम्हाला तर माहिती असेल. ओके. पण आतापर्यंत आपण पाहिलं की पक्षी आणि आपण कसे एकत्र जातो, पण ऍक्च्युली पक्षी आपल्यावर कसं इन्फ्लुएन्स करतात किंवा आपल्यावर त्यांचा परिणाम कसा होतो ते आपण बघूया. पक्षी ह्यांनी तर ऑलरेडी बऱ्याच लोकांना इन्स्पिरेशन दिलेलं आहे. ज्याच्यामध्ये राईट्स ब्रदर्स तुम्हाला माहिती असेल, ज्यांनी विमानाचा शोध लावला. त्या विमानाच्या शोधामुळे आज आपण लांबचा प्रवास सहज करू शकतो. त्यांचं इन्स्पिरेशन सुद्धा बर्ड्सच होते, म्हणजे पक्षीच होते. बरेच सारे रायटर्स आहेत, पेंटर्स झाले, फोटोग्राफर्स आहेत, यांच्यासाठी पण इन्स्पिरेशन म्हणून बर्ड्स खूपच वेळा पुढे आलेले आहेत. त्याचप्रमाणे आपल्या पृथ्वीवरती एक बॅलन्स मेंटेन करायचं काम सुद्धा पक्षी करतात. त्यासाठी त्यांना काही विशेष रोल्स दिलेले आहे, आपण असं म्हणू शकतो. निसर्गाद्वारेच काही विशेष रोल्स दिलेले आहेत. ते रोल कसे ते आपण बघू, म्हणजे तुम्हाला अजून क्लिअरली लक्षात येईल. ओके. बर्ड ॲज अ पॉलिनेटर म्हणजे जसं तुम्ही मधमाशी किंवा बटरफ्लाय, फुलपाखरू यांना पॉलिनेशन करताना म्हणजे परागकण एका फुलावरून दुसऱ्या फुलावरती नेताना पाहिलं असेल. त्याच प्रकारे सनबर्ड किंवा फ्लावर पेकर या प्रजातीचे जे पक्षी आहेत हे सुद्धा परागीकरणाचं काम करतात आणि ते खरोखर त्या गोष्टीमध्ये कुशल आहेत. त्याचप्रमाणे बरेच पक्षी हे फळं खातात, जसं की कबूतर आहे, मैना आहे, बार्बेट्स आहेत. हे पक्षी फळं खातात आणि त्या फळांच्या बिया त्यांच्या विष्ठेद्वारे वेगवेगळ्या ठिकाणी पोहोचतात. तुम्ही एखाद्या जुन्या बिल्डिंग वरती पिंपळाचं झाड उगवताना पाहिलं असेल किंवा एखाद्या दगडांच्या मध्येच एखादं वेगळं झाड उगवताना पाहिलं असेल, तर त्याचं कारण ऍक्च्युली हे पक्षी असतात आणि हे लांब लांब वेगवेगळ्या ठिकाणी जातात आणि त्यांचे सीड वेगवेगळ्या ठिकाणी डिस्पर्स करतात. त्याचप्रमाणे काही कीटक खाणारे पक्षी आहेत की जे पूर्णपणे इन्सेक्टवर डिपेंडेंट असतात, जसे की इंडियन रोलर आहे किंवा बी इटर आहे.
यासारखे पक्षी कीटक खाऊन शेतकऱ्यांना फार मदत करतात, कारण पिकावरती आलेल्या धान्यावरती आलेली कीड खायचं काम, ते कीटकांना खायचं काम हे खूप सुंदर प्रकारे करतात आणि आपल्याला चांगलं धान्य मिळतं त्यामुळे. त्याच प्रकारे तुम्ही रस्त्यावरून जाताना बघितलं असेल एखादा उंदीर किंवा एखादा प्राणी मेला असतो, त्याच्यावरती कावळे जमावतात. तर कावळे हे मेलेलं मांस खातात आणि त्यामुळे त्या मांसावरती होणारे रोग किंवा रोगाचे जीवाणू ह्याची उत्पत्ती आहे त्याला वाव मिळत नाही. तुम्ही आता कोरोनामुळे घरीच आहात त्यामुळे मला वाटत नाही याच्यात जास्त काही सांगायची गरज आहे. पण कावळे खूपच महत्वाचं काम करतात आणि हे सेम, याला स्कॅव्हेंजिंग असं म्हणतात. हे सेम स्कॅव्हेंजिंग जंगलामध्ये गिधाड करतात. आता पुढचा भाग तन्मय घेणार आहे. तर मी तन्मय, आर यू देअर तन्मय? येतो माझा आवाज व्यवस्थित? हा, येस, तुझा आवाज येतो. ओके, थँक्स प्रतीक. आपण सेशनच्या पुढच्या भागाकडे वळूया. सो स्टेजेस इन बर्ड वॉचिंग. आपण जेव्हा पक्षी निरीक्षणाला सुरुवात करतो तेव्हा काही स्टेजेस फार महत्वाचे आहेत पक्षी निरीक्षण करताना. त्या पक्षी निरीक्षण करतानाच्या स्टेजेस बघण्याच्या पूर्वी मी एक माझा स्वतःचा अनुभव सांगू इच्छितो सगळ्यांना. बहुतेक तर सगळ्यांसाठी सेमच असेल, पण तरी मला एक सांगायचं वाटतं इथे अनुभव, की आपण जेव्हा सुरुवातीला पक्षी निरीक्षण चालू करतो तेव्हा कदाचित आपला एखादा जुना मित्र जो पहिल्यापासून पक्षी निरीक्षण करतोय अशा मित्राबरोबर आपण जातो, किंवा एखादा नेचर ट्रेल असतो किंवा बर्ड वॉचिंगचा ट्रेल कोणीतरी ऑर्गनाईज केलेला असतो आणि आपण त्यांना जॉईन होतो. आणि तिकडे तुम्ही बघाल तर तिकडे जो एक्सपर्ट असेल किंवा जो आपला मित्र असेल तर तो नुसतं लांबनं कुठला तरी पक्षी बघून किंवा कुठलं तरी लांबनं उडतोय, म्हणजे आपल्याला त्याचं रंगरूप पण अजून दिसलेलं नसतं, आपल्याला तो पक्षी कुठे आहे हेही दिसलेलं नसतं, तरी त्याच्या आधी त्याने तो पक्षी ओळखलेला असतो आणि त्याचं नाव सांगितलेलं असतं आपल्याला. तो आपल्याला असं आश्चर्य वाटतं, अरे आपल्याला तर अजून काही दिसलं पण नाही आणि याला तो पक्षी दिसला आणि याने ऍक्च्युली याचं नाव पण सांगितलं. सो आपल्याला पण त्याची उत्सुकता निर्माण होते त्या पक्ष्यांबद्दल. आणि तर पक्ष्यांची ओळख किंवा पक्षी निरीक्षण कसं करावं यासाठी काही सिंपल स्टेजेस आहेत, तर त्या मी तुम्हाला पुढे एक्सप्लेन करतो. नेक्स्ट प्रतीक. सो या 5 स्टेजेस आहेत. तर आपण पहिली स्टेज आहे नो ऑल द बर्ड फॅमिलीज. सो आपल्याकडे साधारण 1300 पेक्षा जास्त पक्षी आहेत भारतामध्ये. सो हे 1300 पेक्षा जास्त पक्षी एक वेगवेगळ्या फॅमिलीमध्ये त्यांचं विभाजन केलेलं आहे. सो आपल्याला फॅमिली वाईज पक्ष्यांचं निरीक्षण करणं जरा जास्त सोपं जातं, कारण 1300 पक्षी तुम्ही एखादं पुस्तक उघडलं पक्ष्यांचं तर त्या 1300 पक्ष्यांमध्ये नक्की कुठे शोधायचं, त्याच्यासाठी तुम्हाला त्या पक्षाची फॅमिली माहिती असेल तर जास्त उपयोग होतो त्याचा. दुसरी स्टेज आहे बर्ड टोपोग्राफी. टोपोग्राफी म्हणजे पक्षाची शारीरिक रचना. सो पक्षाची शारीरिक रचना ही एका विशिष्ट प्रकारची असते. सो त्याचा पण अभ्यास करणं गरजेचं आहे. तिसरा भाग आहे की बर्ड हॅबिटॅट म्हणजे अधिवास, कारण वेगवेगळ्या अधिवासांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी आपल्याला सापडतात. सो पक्ष्यांचा अधिवास पण कुठल्या प्रकारचा असतो याची पण माहिती करून घेणं गरजेचं आहे. चौथा पार्ट आहे आपण ऍक्च्युअली जेव्हा पक्षी निरीक्षणासाठी जातो आणि आपल्याला समोर एखादा पक्षी दिसतो, सो त्या पक्षामध्ये कुठले कुठले रंग आहेत, त्याच्या डोक्याला कुठला कलर आहे, त्याच्या पंखाला कुठला कलर आहे, शेपटीला कुठला कलर आहे, त्याचे पाय कसे आहेत, हे सगळं ऑब्झर्वेशन करणं आपल्याला गरजेचं आहे आणि त्याची नोंद करून ठेवणं गरजेचं आहे. आणि शेवटची स्टेप आहे कन्फ्युज युअर ऑब्झर्वेशन, म्हणजे तुम्ही जो पक्षी बघितलाय आणि तुम्हाला त्या पक्षाचं ओळख जी वाटते ती ओळख आपण केली जाऊ की बरोबर आहे का हे तपासून घेणं महत्वाचं आहे. सो आपण पुढे या स्टेप बघूयात. सो बर्ड फॅमिलीज आहेत काही जसे काही स्टॉर्क्स आहेत म्हणजे कर्कोच आहे, नंतर कावळ्याची फॅमिली आहे, फ्लाय कॅचर्स आहेत, लिव्ह बर्ड. सो वेगवेगळ्या फॅमिलीज आहेत आणि साधारणतः एका फॅमिलीमध्ये साधारणतः 10-11 पक्षी असतील. तर आपण एक उदाहरण घेऊया की समजा पोपट आहे, तुम्हाला एक पोपट दिसला तर आपल्याकडे भारतामध्ये साधारण 10 ते 11 प्रकारचे वेगवेगळे पोपट म्हणजे पॅराकिट आपण त्याला म्हणतो, तर वेगवेगळे पोपट दिसतात. जर तुम्हाला पोपट हा कुठल्या फॅमिलीतला आहे हे तुम्हाला लक्षात आलं तर तुम्हाला 1300 पक्ष्यांमध्ये कन्फ्युज होण्याची गरज नाहीये. तर तुम्ही फक्त त्या 10 ते 11 त्या फॅमिलीतले पक्षी आहेत त्याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेट करू शकता आणि तुम्हाला दिसलेला जो पोपट आहे सो तो कुठला आहे ते तुम्ही आयडेंटिफाय करू शकता. सो बर्ड फॅमिलीज या त्याच्यासाठी फार महत्वाच्या आहेत. सो पक्षी निरीक्षण करताना बर्ड फॅमिलीज बघणं हे फार इम्पॉर्टंट आहे.
सो या फोटोमध्ये तुम्ही बघू शकता चिमणी आहे, कावळा आहे, त्या सगळ्या वेगवेगळ्या फॅमिलीज आहेत. खाली मोर दिसतोय, इथे बस्टर्ड फॅमिली आहे, माळढोक पक्षी आहे, त्यानंतर ओरियल आहे, हळग्या, नंतर सुतार पक्ष्यांची फॅमिली आहे, नंतर काही शिकारी पक्ष्यांच्या फॅमिली आहेत, घोगड्यांची फॅमिली. सो अशा वेगवेगळ्या फॅमिलीज आहेत या तुम्हाला प्रत्येक फील्ड गाडीमध्ये फॅमिलीज दिसतात. सो त्या ऑब्झर्व करणं गरजेचं आहे. नेक्स्ट प्रतीक. सो आपण दुसऱ्या स्टेपकडे बघूया, शारीरिक रचना. सो आपल्याला जसे हात, पाय, डोळे हे आपल्या विशिष्ट ठिकाणी असतात, तसं पक्ष्यांना पण त्यांची एक विशिष्ट प्रकारची शारीरिक रचना आहे. सो तुम्ही उजव्या तो फोटो आहे त्याच्यामध्ये बघू शकता एक आय स्ट्राईप म्हणून दिले, जे डोळ्याच्या मागची काळी जी रेष आहे त्याला आय स्ट्राईप म्हणतात. त्याच्यावरती जो सुपरसिलियम भाग आहे, जो पांढऱ्या कलरचा डोळ्याच्या वरती दिसते, एक पट्टी आहे पांढऱ्या कलरची, त्याला सुपरसिलियम म्हणतात. त्यानंतर आयरिंग आहे, डोळ्याच्या भोवती अशी गोल चक्कर तुम्हाला दिसते किंवा रिंग आहे, त्याला आयरिंग म्हणतात. त्यानंतर लोअर आणि असे वेगवेगळे पार्ट आहेत, लोअर मॅन्डिबल, अप्पर मॅन्डिबल. चोचीचे दोन भाग असतात, अप्पर मॅन्डिबल आणि लोअर मॅन्डिबल. नंतर मुष्टाचे टाईप वगैरे असे वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही डाव्या फोटोमध्ये पण बघू शकता. प्रत्येक पक्षाच्या प्रत्येक भागाला एक विशिष्ट प्रकारचं नाव आहे. सो हे नाव लक्षात घेणं का गरजेचं आहे, कारण तुम्हाला एक सिंपल उदाहरण देतो. सो लिटिल रिंग फ्लेवर म्हणजे चिखल्या नावाचा जो पक्षी आहे, सो त्याच्या डोळ्याच्या भोवती एक पिवळ्या कलरची रिंग असते. सो म्हणून त्याला त्याचं तसं नाव आहे की लिटिल रिंग फ्लेवर म्हणून. त्यानंतर व्हाईट रम श्यामा पक्षी आहे. सो इथे तुम्ही डाव्या फोटोमध्ये बघू शकता की शेपटीच्या पुढे रम नावाचा एक भाग दिसतोय, रम. आणि तर व्हाईट रम श्यामा त्या पक्षामध्ये त्याच्या रमचा कलर जो व्हाईट असतो, तर त्याला त्या व्हाईट रम श्यामा हे नाव त्या गोष्टीमुळे पडलेलं आहे. सो या कारणासाठी पक्ष्यांची शारीरिक रचना आणि त्यांना कुठली नाव ते लक्षात घेणं गरजेचं आहे. सो बऱ्याच पक्ष्यांची नावं त्याच्यावरनं दिलेली आहे. सो आपल्याला ही बर्ड टोपोग्राफी किंवा पक्ष्यांची शारीरिक रचना जाणून घेणं महत्वाचं आहे. नेक्स्ट प्रतीक. तिसरी स्टेज आहे ती म्हणजे बर्ड हॅबिटॅट. सो वेगवेगळ्या प्रकारच्या आदिवासांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी सापडतात. तो पहिला जो तुम्ही बघताय तो ग्रासलँड किंवा थोडासा माहेरानाचा भाग आहे, जो साधारणतः आपल्या गावाच्या वेशीच्या बाहेर वगैरे आपण गेलात तर साधारणतः आपल्याला अशा प्रकारचा भाग दिसून येतो. दुसरा फोटो तुम्ही बघाल तर त्याच्यामध्ये डोंगर दिसत आहेत. सो साधारणतः आपण मुंबईला कन्सिडर केलं तर मुंब्रा हिल्सचा जो भाग आहे, जे तुम्ही या प्रकारचा हॅबिटॅट बघू शकता. त्यानंतर खालती तुम्ही बघताय तिथे कॉन्क्रिटीकरण आहे, मागे भरपूर बिल्डिंग दिसत आहेत आणि खाली एक तलाव आहे. पवई लेकचा जो एरिया आहे किंवा ऐरोली क्रीक आहे, तर तिथे तुम्ही अशा प्रकारचं तुम्हाला हॅबिटॅट दिसू शकतं. त्यानंतर जो लाईट हाऊसचा जो एक फोटो दिसतो तुम्हाला, तर तिथे समुद्र आणि समुद्राच्या किनाऱ्यावरचा जो भाग आहे तशा प्रकारचा हॅबिटॅट आहे. त्यानंतर त्या खाली आहे ते नदी आणि अशा प्रकारचा आदिवास आहे. सो या प्रत्येक आदिवासांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी सापडतात. शेवटचा जो फोटो आहे तो फॉरेस्ट हॅबिटॅट म्हणूया आपण त्याला, किंवा जंगलांचा भाग आहे. सो संजय गांधी नॅशनल पार्क आपल्याकडे मुंबईमध्ये आहे, तर तिथे तुम्हाला अशा प्रकारचं हॅबिटॅट दिसू शकतं. सो या प्रत्येक वेगवेगळ्या हॅबिटॅटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी सापडतात. सो आपल्याला आदिवासांचा पण अभ्यास तेवढ्या विशिष्ट प्रकारे करणं गरजेचं आहे. नेक्स्ट प्रतीक. त्यानंतर आपण पक्षी निरीक्षणाला फील्डवर गेल्यानंतर काही पॉइंटर्स आहेत ते ऑब्झर्व करणं गरजेचं आहे. तर त्याच्यामध्ये साईज ऑफ द बर्ड आहे, फील्ड मार्क्स आहेत, नंतर चोचीचा प्रकार कसा आहे पक्ष्यांचा, नंतर पाय कसे आहेत, नंतर विंगचा शेप कसा आहे, त्याच्या शेपटीचा शेप कसा आहे, नंतर बर्ड कॉल हे फार महत्वाचे असतात आपल्याला ऑब्झर्व करताना. नंतर मुवमेंट आहे, फ्लाईट पॅटर्न आहे, वेगवेगळे पॉइंटर आहेत. आपण बघूयात पुढे ते. सो साईज ऑफ द बर्ड एकदम सुरुवातीचा आणि महत्वाचा ही स्टेज आहे असं म्हणूया. कारण आपल्याला एखादा आपला मित्र एखादा पक्षी बघून आला असेल तर तो आपल्याला सांगतो, अरे मी एक पक्षी बघितला, तो एवढा मोठा होता, तेवढा मोठा होता, आणि आपल्याला त्याच्या साईजचा अंदाज बांधता येत नाही, की तो सांगतो ती साईज आणि आपण इमॅजिन करत असेल साईज, याच्यामध्ये बराच फरक असू शकतो. सो काही त्याला काही प्रमाण नसतं. सो आपण हे प्रमाण म्हणूया की आपण हे रेग्युलर आपल्या बघण्यातले पक्षी आहेत, चिमणी, मैना, कबूतर आणि कावळा. सो आपण या 4 पक्ष्यांच्या माध्यमातून आपण जो पक्षी बघितलाय त्याला कम्पेअर करू शकतो त्याच्या साईजला, की चिमणीपेक्षा
मोठा महिनेपेक्षा लहान होता, किंवा कावळा आणि कबूतर एवढा होता, किंवा कावळ्यापेक्षाही मोठा होता. सो असं एक स्टँडर्ड काहीतरी प्रमाणात ना आपण करू शकतो, तो केवढा पक्षी होता हे आपण सांगू शकतो. सो हे 4 प्रमाण जर आपण लक्षात ठेवले तर सगळ्यांनाच कळायला बरं पडतं. सो हे या 4 गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे, की साईज सांगताना आपण कुठल्या तरी जो रेग्युलर आपल्या दिसण्यातला पक्षी आहे त्याच्याशी कम्पेअर करणं गरजेचं आहे. नेक्स्ट प्रतीक. नंतर फील्ड मार्क्स आहेत. तुम्ही पहिला पक्षी बघू शकता ज्याच्यामध्ये त्याचं डोकं पूर्ण काळं आहे. तर काळ्या डोक्याची मनोरी किंवा ब्लॅक हेडेड मुनिया याला म्हणतात. सो त्याचं पूर्ण डोकं काळं आहे. त्यानंतर कबूतर बघू शकता, त्याच्या मानेला हिरव्या रंगाचा कलर आहे, डोळा लाल आहे. सो असे काय आयडी पॉइंटर आहेत. नंतर हा ग्रे हेरॉन आहे, राखी बघा ज्याला म्हणतो आपण. सो त्याची मान बघा किती लांब आहे, त्याला छोटासा तुरा आहे. त्यानंतर इथे बार हेडेड गुज आहे चौथा, त्याला दोन त्याच्या डोक्यावर 2 पट्ट्या तुम्हाला दिसत आहेत. सो म्हणून त्याचं नाव बार हेडेड गुज आहे, तर 2 बार आहेत म्हणून. त्यानंतर ब्लॅक विंग स्टिल्ट आहे बाजूला. सो त्याचे पंख दोन्ही पंख त्याचे पूर्ण काळे आहे. सो त्याचं नाव ब्लॅक विंग स्टिल्ट असं पडलंय. सो हे काही पॉइंटर्स आहेत, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे प्रत्येक पक्षी बघताना, की त्याच्या डोक्यावर कुठला कलर आहे, काही विशिष्ट प्रकारच्या खुणा त्याच्यावर आहेत का. सो या सगळ्या गोष्टी बघणं गरजेचं आहे. नेक्स्ट प्रतीक. हा एक महत्वाचा भाग आहे शेप ऑफ द व्हील, कारण आपण बघत असाल की वेगवेगळ्या गोष्टी पक्ष्यांचं खाद्य वेगवेगळं असतं, की चिमणी आहे तर त्यात छोटे छोटे दाणे खातात, किंवा काही बार्बेट सारखे पक्षी आहेत जे फ्रुट्स खातात, फळं खातात. सो नंतर इगल्स वगैरे आहेत जे गरुड आहेत, ते छोट्या पक्ष्यांची शिकार करतात. तर त्यांना त्यांची चोच एवढी स्ट्रॉंग असते, कारण त्यांना पाडून खायच्या असतात काही गोष्टी, किंवा वल्चरची किंवा गिधाडाची तुम्ही चोच बघाल तर त्यांना पण मेलेल्या प्राण्यांच्या मांसावर त्यांचं जीवन असतं. सो आवाज येतो ना प्रतीक मला? हॅलो. हा, ओके. सो अशा वेगवेगळ्या प्रकारच्या चोची असतात, आणि त्या चोचींकडे पण लक्ष देणं गरजेचं आहे, कारण प्रत्येक पक्षाची चोच वेगवेगळी असते. तुम्ही इथे स्नाईप बघताय. सो स्नाईपमध्ये पांढरा किंवा बाजूला पाळी डायपोसेट आहे. सो हे समुद्र किनाऱ्यावर किंवा खाडीच्या किनाऱ्यावर दिसणारे पक्षी आहेत. सो त्यांना खाडीच्या किनाऱ्यावर जी वाळू असते त्याच्यामध्ये जे छोटे शंख शिंपले वगैरे असतात ते त्याच्यावर त्यांचा उदरनिर्वाह करतात. सो त्यांची चोच तेवढी लांब आहे, आणि मग ते त्या वाळूमध्ये आपली चोच आत घालून तिथले आतमधले जे शंख शिंपले आहेत ते शोधून त्याच्यावर आपला उदरनिर्वाह करतात. सो असे वेगवेगळ्या प्रकारे त्यांच्या चोचींमध्ये फरक आहे, आणि तशा विकसित झालेल्या आहेत त्यांच्या चोची. सो त्याचा शेप आणि आकार हे सगळं बघणं महत्वाचं आहे. नेक्स्ट प्रतीक. त्यानंतर पक्ष्यांचे पाय वेगळे असतात. तुम्ही हा पहिला पक्षी बघू शकता, फ्लेमिंगो, रोहित पक्षी. सो यांचा साधारणतः अधिवास असा आहे की ते पांढऱ्या जाळ्यामध्ये सापडतात, आणि कधी कधी त्यांना 2-2, 3-3 फूट पाण्यात पण उभं राहावं लागतं. सो त्याच्यासाठी त्यांचे पाय खूप लांब असतात. तुम्ही आता इथे बघू शकता, तिथे ऑलरेडी पाण्यात उभं आहे, त्याचे अर्धे पाय आतमध्ये आहेत, किंवा दिसतंय आपल्याला बऱ्यापैकी त्याचे पाय खूप लांब आहेत. त्यानंतर दुसरा पक्षी आहे जो शिक्राव आहे. तर ते शिक्रा हा पक्षी आहे जो छोटे दुसरे पक्षी पकडतो, आणि सो त्याचे पाय तेवढे स्ट्रॉंग आहेत त्यासाठीच. तिसरा आहे तो बदक आहे, चक्रांग बदक, कॉमन टील आपण त्याला म्हणतो. सो हे पक्षी आहेत, सो यांच्या पायांमध्ये पडदे असतात, कारण यांना पोहायचं असतं, आणि सो त्यांचे पाय तसे विकसित झालेले आहेत. त्यानंतर चौथा पक्षी आहे नवरंग किंवा पिट्टा. सो हा फॉरेस्ट मध्ये सापडणारा पक्षी आहे. तर त्याला लीफ लिटर मध्ये किंवा खाली पानं असतात त्याच्यामधले कीटक वगैरे शोधतो. सो त्याचे पाय छोटे आहेत. नेक्स्ट प्रतीक. त्यानंतर शेप ऑफ द विंग. पक्ष्यांच्या पंखांचा साईज आहे किंवा पंखांचा आकार आहे त्याच्यावर पण आपण पक्षी ओळखायला आपल्याला मदत होते. तर तुम्ही बघू शकताय की खालचा फोटो जो गरुडाचा आहे किंवा इगल पैकी आहे त्याच्यामध्ये दिसतंय. त्याच्यानंतरचा मागचा फोटो आहे तो स्विफ्टचा किंवा पाखोळीचा आहे. त्यानंतर
असे प्रत्येक शेप आहे, प्रत्येक पक्षाचा शेप आहे विंगचा, सॉरी पंखांचा त्याचा जो आकार आहे तो प्रत्येकाचा वेगवेगळा आहे, तर त्याच्यावरनं पण आपण ओळखू शकतो. नेक्स्ट प्रत्येक. सो हे फोटो तुम्ही बघू शकता. याच्यामध्ये तुम्ही चारही पक्ष्यांच्या पंखांचा आकार बघा तर तुम्हाला कळेल की किती व्हेरिएशन आहे यांच्यामध्ये. हा जो टर्न आहे त्याचा एंड्सला. त्यानंतर हा ओरिएंटल हनी बजार्ड आहे, ज्याला मधुबाज म्हणतात मराठीमध्ये. सो त्याला खाली पंखांना वेगवेगळ्या प्रकारचे स्ट्राईप्स आहेत, नंतर शेपटीला वेगवेगळ्या प्रकारचे मार्क आहेत, त्याच्यावरनं पण आपण ओळखू शकतो. नंतर हा कॉमन बजार्ड आहे, त्याला पण तुम्ही बघू शकता इथे कार्पल पॅच आहे पंखांच्या इथे, जिथे पंख बेंड होतो तिथे एक वेगळ्या प्रकारचा काळ्या प्रकारचा पॅच आहे. सो अशा प्रकारच्या वेगवेगळ्या पंखांच्या रचनेकडे पण लक्ष देणं गरजेचं आहे, कारण प्रत्येक पक्ष्यांची पंखांची रचना ही वेगळी असते. नेक्स्ट प्रतीक. त्यानंतर शेपटीचा प्रकार. सो आपण पहिल्या फोटोमध्ये वेडा राहू किंवा ग्रीन बीटर बघतो, त्याची शेपूट बघा एक छोटीशी शेपूट आणि त्याला पुढे एक एलॉंगेशन आलेलं आहे पुढे. त्यानंतर रॅकेट टेल ड्रॉंगो आहे, त्याची शेपूट किती लांब आहे आणि त्याला पुढे खाली दोन छोट्या पिसांसारखा आहे. त्यानंतर नवरंग जो पक्षी याला शेपूट तशी आपल्याला दिसत नाहीये, विशेष शेपूट त्याची काही दिसत नाहीये. त्याच्यानंतर हा स्वर्गीय नर्तक आहे, एशियन पॅराडाईज फ्लॅग याच्यात, तर याची शेपूट बघा ती लांब आहे. आणि हा नाचक पक्षी आहे त्यांचा फॅन्टल, जो पंख्यासारखी शेपूट आहे. सो असे वेगवेगळ्या यांच्या शेपटींच्या आकारांमध्ये पण वेगवेगळ्या प्रकारचा फरक असतो. सो त्याच्यावरनं पण आपण पक्षी ओळखू शकतो किंवा ओळखायला मदत होते. नेक्स्ट प्रतीक. तर पक्ष्यांचा आवाज, पक्ष्यांचा आवाज पण तेवढाच महत्वाचा आहे, कारण बरेच पक्षी आपल्याला त्यांच्या आवाजावरून ओळखता येतात. कधी कधी आपण दाट जंगलामध्ये गेलो आणि आपल्याला एखादा पक्षी दिसत नसेल पण त्याचा आवाज येत असेल तर आपण त्याच्या आवाजावरून ते पक्षी ओळखू शकतो. सो हे आवाजाकडे पण लक्ष देणं तेवढंच गरजेचं आहे. प्रतीक. त्यांना मी परत शेअर करतोय. हा ओके. तन्मय आवाज येतोय का? हो येतोय येतोय. ओके. तर पहिला पक्षी आता तू स्पॅरो परत करतो मी. हा पहिला परत कर. ऐकलं असेल तुम्ही, हा चिमणीचा आवाज आहे, आपल्याला अगदी फॅमिलियर आहे. दुसरा प्ले कर प्रतीक. हाही पक्षी आपल्या सगळ्यांना माहिती असतो, कुकळ्याचा आवाज आहे. तो चिमणीचा आवाज होता, तुम्ही बघाल तर त्याचा किती बारीक आवाज होता आणि कुकळ्याचा आवाज बघा थोडा. हा एक शिंपी नावाचा पक्षी टेलर बर्ड. सो याचा पण आवाज तुम्ही ऐकू शकता. तर याच्या आवाजात सुद्धा एक वेगळ्या प्रकारचा हार्श साऊंड आहे, म्हणजे आपण असं म्हणूया त्याला की चांगल्यापैकी फ्रिक्वेन्सी त्याची जास्त आहे, जोरात ओळखतो तो पक्षी. तो चिमणी, कोकिळ, नंतर टेलर बर्ड याच्या आवाजांमध्ये तुम्ही कम्पॅरिझन करू शकता, यांचे प्रत्येकाचा आवाज वेगवेगळे आहेत. शेवटचा प्ले कर प्रतीक. हा सुद्धा एकदम कॉमन पक्षी आहे, आपल्या इथे आसपास दिसतो. कॉपर्सिन बार्बेटचं नाव आहे, तांबट म्हणतो याला आपण. सो याचा एक विशिष्ट प्रकारचा आवाज आहे. सो असे वेगवेगळ्या प्रकारचे पक्ष्यांचे आवाज असतात आणि आपण आवाजावरून पण पक्षी ओळखू शकतो.
त्यानंतर पुढचा भाग आहे मुवमेंट ऑफ द बर्ड. सो आपण फॅन्टेल हा पक्षी बघतोय, इथे नाचण हा जो पक्षी आहे, सो हा फॉरेस्ट पॅच मध्ये दिसतो. आणि फॉरेस्ट पॅच मध्ये दिसताना हा याचं एक कीटक हे महत्वाचं पक्षी आहे. सो तो सारखा तुम्हाला एका जागी उडतो आणि असं एखाद्या कीटकाच्या मागे लागतो आणि परत तिथे येऊन बसतो. सो तो सारखा त्या कीटकांच्या मागे फिरत असतो आणि त्याचं एक पर्टिक्युलर बिहेवियर आहे, तर ते लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यानंतर इथे पेंटेड स्टॉक आहे. पेंटेड स्टॉक तुम्हाला बऱ्याचदा त्याची चोच पूर्ण पाण्यामध्ये घालून काही शंख शिंपले किंवा मासे असतील तर शोधताना नेहमी दिसतो. त्यानंतर सुतार पक्षी आहे. तर सुतार पक्षी तुम्हाला नेहमी झाडाच्या बार्कवर नेहमी टकटक करताना तुम्हाला आवाज येत असतो. बऱ्याचदा हॅमरिंग करत असतो तो कंटिन्युअस त्याच्यावर, आणि तो तिकडचे किडे शोधून खात असतो. त्यानंतर खाली टेरेक्स सँड पेपर आहेत. तर हा पक्षी जर हा समुद्र किनाऱ्यावर किंवा पाणथळ जागांवर सापडतो, तो तिकडे असणारे शंख शिंपले वगैरे त्या वाळूमध्ये तर ते शोधून काढत असतो. सो असं यांचं बिहेवियर आहे. त्यानंतर रातवा दिसतो तुम्हाला नाईटजार. सो नाईटजार हा जो पक्षी आहे, तो साधारणतः रात्री ऍक्टिव्ह असतो आणि तो सकाळी असा एकदम एकाच जागी बसलेला असतो आणि त्याचा रंग एवढा निसर्गाशी मिळता जुळता असतो की आपल्याला पटकन समजत नाही की दगड आहे का हा पक्षी बसलेला आहे, रातवा. सो असे यांचे पर्टिक्युलर बिहेवियर आहेत आणि त्यांची मुवमेंट आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. नेक्स्ट प्रतीक. नंतर पक्ष्यांचे फ्लाईट पॅटर्न आहेत वेगवेगळे. सो काही पक्षी सरळ रेषेत होतात, काही पक्षी थोडे अंड्युलेटिंग म्हणजे खालीवर डार्क वगैरे बघाल तर प्रत्येक पक्षाचा फ्लाईट पॅटर्न पण थोडा वेगळा असतो. सो या फ्लाईट पॅटर्न कडे पण थोडं लक्ष देणं आपल्याला गरजेचं आहे, कारण आपण त्या फ्लाईट पॅटर्न मधून पण वेगवेगळ्या फॅमिलीज आणि वेगवेगळे पक्षी यांचा डिफरन्शिएट करू शकतो. नेक्स्ट प्रतीक. तर तुम्ही साधारणतः पाणकावा बघितला असेल, तलावात वगैरे कधी तुम्ही पाणकावा बघितला असेल तर ते एक वेगळ्या प्रकारचा टेक ऑफ घेतात. ते असं पाणकावा असं थोडंसं पाण्यावर धावताना तुम्ही दिसला असेल आणि नंतर मग तो उडतो. किंवा इव्हन लँडिंग करताना पण त्याचं तसंच होतं की असं येतो आणि थोडस पाण्यावर असं तरंगल्यासारखं होतं आणि थोडंसं पुढे जाऊन मग तो बसतो. सो असं वेगवेगळ्या प्रकारच्या फ्लाईट मध्ये पण किंवा त्यांच्या टेक ऑफ आणि लँडिंग मध्ये पण वेगळ्या प्रकारचा फरक असतो. सो हे फ्लाईट पॅटर्न पण लक्षात घेणं हा गरजेचा एक विषय आहे पक्षी निरीक्षणासाठी. आपल्याला बराच उपयोग होतो. वेगवेगळ्या प्रकारचे बिहेवियर आहेत पक्ष्यांचे आणि त्यांचे बिहेवियर लक्षात घेऊन आपण बऱ्याच प्रकारचे पक्षी ओळखू शकतो. त्यानंतर फ्लाईट मध्ये जेव्हा पक्षी आकाशात उंच उडत असतात तेव्हा फ्लाईट मध्ये आपण काही विशिष्ट प्रकारचे त्यांचा रंग किंवा खालून त्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे बँड आहेत त्यांच्या शरीरावर वगैरे ते लक्षात घेऊ शकतो, किंवा पंखांचा आकार सुद्धा. सो पहिला जो बर्ड तो व्हाईट बिलीड सी ईगल, पांढऱ्या पोटावर समुद्री गरुड आहे, त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की पांढरा आणि काळा कलर व्यवस्थित एकदम डिस्टिंक्ट दिसून येतोय आणि त्याचा आकार पण बऱ्यापैकी मोठा आहे. सो हे दोन कलरचं डिस्ट्रीब्युशन त्याचं किती म्हणजे व्यवस्थित आहे. सो आपण ते बघून करू शकतो, कारण त्याला बाकी कुठेही तुम्हाला एखादी पण रेस पण दिसत नाहीये, फक्त पांढरा आणि काळ्या कलरचा कॉम्बिनेशन आहे, कलर कॉम्बिनेशन. खाली गिधाडाचा फोटो आहे. सो गिधाडामध्ये तुम्ही बघू शकता त्याचे विंग स्पॅन किंवा त्याचा पंखांचा आकार किती मोठा आहे आणि असे ब्रॉड विंग्स आहेत त्याचे. तिसरा जो फोटो आहे तो ओरिएंटल हनी बजार्ड, त्याचं बघू शकाल तर त्याचं थोडंसं कबुतरासारखं डोकं आपल्याला दिसत आहे आणि त्याला त्याच्या पंखांच्या मागच्या साईडला असे 2-3 प्रकारचे वेगवेगळे बँड आहेत आणि इव्हन फिंगर्स पण बघू शकता. फिंगर्स तर पंखांचा जो शेवटचा भाग त्याला फिंगर्स म्हणतात. सो त्याला तिथे तुम्ही ते फिंगर्स पण बघू शकता आणि शेपटीला पण त्याच्या वेगळ्या प्रकारचे 2 बँड आहेत. त्यानंतर चौथा पक्षी आहे जो सामान्य खर्ची किंवा कॉमन केस्टल. तो त्याच्या पण शेपटीवर एक वेगळ्या प्रकारचा टर्मिनल बँड आहे, तुम्ही बघू शकता. आणि त्याच्या पंखांचा आकार बघा, तो पक्षी लहान आहे आणि पंखांचा आकार त्याच्या अगदी वेगळा आहे. या ओरिएंटल हनी बजार्ड किंवा व्हाईट बिलीड सी ईगल आहे त्यांच्यापेक्षा अगदी वेगळा आहे. आणि खाली शेवटचा पक्षी जो ब्राऊन हेडेड गल आहे, सो त्याच्यामध्ये पण तुम्ही बघू शकता त्याचं डोकं हे ब्राऊन आहे आणि नंतर पंखांमध्ये तुम्हाला दिसत आहे एकदम पंखाच्या हेडला एक काळ्या कलरची पट्टी दिसते तुम्हाला. तर असे वेगवेगळ्या प्रकारचे फीचर्स आपण फ्लाईट मध्ये लक्षात घेतले पाहिजेत. ते असे वेगवेगळ्या प्रकारचे फीचर्स आपण बघितले की त्या पक्ष्यांची ओळख आपण पटवून घेऊ शकतो. नेक्स्ट प्रतीक. अजून एक इम्पॉर्टंट महत्वाची गोष्ट आहे की बर्ड
फ्लॉक आपण साधारणतः आपण कोणाबरोबर तरी पक्षी निरीक्षणाला गेलो असतो आणि समजा आपल्याला एखादा पक्षी दिसला असेल आणि दुसऱ्या आपल्या मित्राला असेल तर कसं जरा कधी कधी कठीण जातं, कधी कधी दिसतच नाहीत पक्षी असं होतं. किंवा तर आपण एक झाड आहे समोर बघतोय आणि या झाडाला आपण एका घड्याळाप्रमाणे लक्षात घेऊया. तो समजा या झाडाच्या टोकावर एकदम शेंड्यावर जर पक्षी बसला असेल तर आपण आपल्या मित्राला आपण सांगू शकतो की तू झाडाच्या 12 वाजता किंवा 12 o'clockला तू झाडाच्या बघ, तिथे तुला तो पक्षी दिसेल. म्हणजे तो जो व्यक्ती आहे तो फक्त त्या तेवढ्याच भागावर कॉन्सन्ट्रेट करू शकतो आणि त्याला तिथे पक्षी दिसू शकतो. तर साधारणतः आपण हे असं एक बर्ड क्लॉक वापरतो. किंवा आपण दुसरा एक एक्झाम्पल घेऊया की साधारणतः झाडाच्या मध्यभागी आणि उजव्या साईडला साधारणतः 3 o'clockला जर पक्षी बसला असेल तर त्याला आपण तसं सांगू शकतो की झाडाच्या 3 o'clockला तू कॉन्सन्ट्रेट कर, तिथे तुला पक्षी दिसेल साधारणतः. सो असं आपण सांगून पक्षी जर आपल्या दुसऱ्या मित्राला जर सांगायचं असेल तर आपण सांगू शकतो की तू इथे कॉन्सन्ट्रेट कर, तुला इथे पडशील. कारण बरेच पक्षी आहेत ते ज्यांचा रंग हा पर्यावरणाशी मिळता जुळता असतो. समजा इथे या झाडात समजा लीफ बर्ड बसला असेल जो अगदी हिरव्या कलरचा असतो आणि तो अगदी झाडाच्या पानांसारखाच दिसतो, तर तो इथे इथे तू कॉन्सन्ट्रेट करते म्हणजे झाडाच्या 3 वाजता हा पक्षी बसलाय 3 o'clockला तर तिथे तुला तो दिसेल. समजा एखाद्या ठिकाणी झाड नसेल आणि आपण ओपन जागेवर असू, कुठे माळरानावर असू किंवा ग्रासलँड मध्ये असू, तर तिथे एखादं झाड नसतं तर आपण स्वतः आपला जो आपण जिथे उभे आहोत त्याला आपण घड्याळाचं सेंटर म्हणायचं आणि त्याच्या आजूबाजूला तुम्ही समजा आपल्या उजव्या हाताच्या सरळ रेषेमध्ये समजा एखादा पक्षी असेल तर आपण म्हणू शकतो की 3 o'clockला तू इकडे बघ म्हणून 3 o'clockला आपला पक्षी आहे. सो मारानावर सुद्धा ही मेथड आपण युज करू शकतो. आपण सेंटरला जाऊन आपल्या भोवती घड्याळ आहे असं समजायचं आणि त्याच्या तशी डायरेक्शन आपण सांगू शकतो. सो हे फार उपयोगी जातं ऑब्झर्वेशन साठी आणि दुसऱ्यांना दाखवण्यासाठी. नेक्स्ट प्रतीक. काही ऑब्झर्वेशन आहेत पक्ष्यांची तर त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता. पहिले ढोलीतनं पोपट बाहेर झालाय. सो साधारणतः तर त्याचा बिहेवियर आहे तर पोपट या साधारणतः ढोलीमध्ये घरट करतो आणि तो तिथे असं अशा गोष्टी आपण लक्षात घेणं गरजेचं आहे की पक्ष्यांची घरटी कुठे आहे किंवा कुठल्या पक्षी कुठल्या जागेवर घरट करतो. टेलर बर्ड आहे तर तो कशा प्रकारे घरट करतो, शिंपी पक्षी, चिमणी आहे ती कशा प्रकारे घरट करते, पोपट आहे जो त्याचं साधारणतः घरट कुठे असतं. सो हे लक्षात घेणं गरजेचं आहे. खाली तुम्हाला किंगफिशर दिसतं छोटा, लिव्हर म्हणतात त्याला. सो याचं पण स्पेशल बिहेवियर आहे. साधारणतः तो एखाद्या पक्षाकडे त्याने लक्ष केंद्रित केलेलं असेल तर आणि समजा एखादा वारा आला तर आता ही तर स्टर्डी बेसिकली एक काडी दिसते पण साधारणतः झाडाच्या फांदीवर वगैरे बसला असेल आणि समजा वारा वगैरे आला आणि कुठेतरी कॉन्सन्ट्रेट करून बसला असेल किंगफिशर तर त्याचं साधारणतः डोकं हलवत नाही तर त्याचं डोकं स्थिर असतं आणि त्याची बाकीची बॉडी हलते. सो त्याचं स्पेशल एक बिहेवियर आहे. असे बिहेवियर पण लक्षात गेले पाहिजेत. आणि चिमणीचा फोटो आधी आपल्याला चिमणी आपल्या इथे जर इकडे बघाल तर हे तुम्हाला चिमणी कशावर बसली आहे तुम्हाला ओळखता येते का कोणाला? तुम्ही चॅट मध्ये लिहू शकता. हॅलो प्रतीक, आवाज येतोय ना माझा? ओके, मी चॅट ओपन करतो. ओके, अजून रिप्लाय आले नाहीयेत कोणाचे. प्रश्न कळला का? ही चिमणी आहे इथे आणि ही चिमणी कशावर बसली आहे तुम्हाला? हा ओके, एक उत्तर म्हणून सांगितलंय, एक उत्तर आलंय. बरोबर आहे त्यांचं उत्तर, हरकत नाही. आपण तर हे कार्कसच आहे आणि साधारणतः आपण इकडे बघत नाही कुठे की चिमणी कार्कसवर बसलेली असते किंवा चिमणी मांसाहारी असं कधी बघितलं नाही. ही मांसाहारी नाहीये. जे किडे असतात तर किडे खायला कधी कधी चिमणी तिथे येते. सो हे स्पेशल बिहेवियर आपण म्हणू शकतो की आपण कधी आपण बघितलेलं नसतं की चिमणी अशी कुठेतरी कार्कासवर किंवा कुठेतरी बघितलेली असते. पण हे असे काही ऑब्झर्वेशन आपल्याला करणं गरजेचं आहे. त्यानंतर सँड्रोज हा जो पक्षी आहे सर, समजा याचं घरटं जर लांब असेल किंवा छोटे यांची जर पिल्लं असतील तर ती एवढ्या लांब उडून येऊ शकत नाही. सो त्यांच्या पंखांमध्ये पाणी साठवतात आणि ते तिथे त्यांच्या घरट्यांपर्यंत घेऊन जातात आणि त्यांच्या पिल्लांना ते पाणी देतात. सो
हा एक यांचं स्पेशल बिहेवियर. त्यानंतर हा खाली बिटन दिसतोय तुम्हाला. सो एकदम त्याच्या बाजूला तुम्ही बघू शकता रीड्स आहेत किंवा असं एक छोटं छोटं गवत तुम्हाला दिसतंय आणि ते तो पक्षी असा एवढा त्याच्या हॅबिटॅट बरोबर एवढा मिसळून जातो की तो कळत नाही नक्की पक्षी बसलाय का ते गवताचीच काडी आहे समथिंग. सो हे त्यांचं हे काय म्हणतात त्याला त्यांचं स्पेशल बिहेवियर आहे की तिकडचे जे छोटे मासे विसे आहेत तो एकदम असं एखाद्या माशांकडे लक्ष केंद्रित करून बसलेला असतो असं शांत गपचूप आणि तो असं एखाद्या काडीप्रमाणेच आपल्याला दिसतो आणि पटकन त्याचा एखादा मासा पकडतो. सो असे काही स्पेशल बिहेवियर याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आपल्याला वेगवेगळ्या म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे बिहेवियर आपल्याला पक्ष्यांचे दिसू शकतात. नेक्स्ट प्रतीक. त्यानंतर शेवटची स्टेप ती कन्फ्युज युअर ऑब्झर्वेशन. सो आपण जो पक्षी ओळखलेला आहे सो आपण जो ओळखलेला पक्षी आहे तो बरोबर तोच आहे का. सो हे आपण वेगवेगळ्या फील्ड गाईड मध्ये चेक करू शकतो. वेगवेगळ्या प्रकारचे पुस्तक आहेत त्याच्यामध्ये आपण चेक करू शकतो. जर त्याच्यामध्ये पण आम्हाला तुम्हाला जर काही कन्फ्युजन असेल तर तुम्ही कुठला तुमचा मित्र असेल किंवा कोणी एक्सपर्ट असेल तर तुम्ही त्यांची मदत घेऊ शकता. त्यानंतर चेकलिस्ट आपण पक्षीनिरीक्षण जाताना बनवली पाहिजे आणि वेगवेगळ्या प्रकारच्या नोंदी आपण नोट डाऊन केल्या पाहिजेत की आपल्याला तो पक्षी काय करत होता, खात होता, नंतर काही वेगळ्या प्रकारची हालचाल करत होता. सो या प्रकारच्या सगळ्या प्रकारच्या नोंदी आपण तिथे नोंदवल्या पाहिजेत. नंतर काही डिजिटल चेकलिस्ट हल्ली आपल्याला इझिली अवेलेबल आहेत. म्हणजे ईबर्ड नावाचा एक प्लॅटफॉर्म आहे त्याच्यावर तुम्ही डिजिटली चेकलिस्ट तुमची अपलोड करू शकता आणि तिथे पण तुम्हाला काही पक्ष्यांबद्दल डाऊट असेल त्याच्या आयडेंटिटी बद्दल किंवा ओळख त्याची आपल्याला पटत नसेल तर इथे तुम्ही विचारू शकता. सो असे बरेच माध्यम पण कन्फ्युज युअर ऑब्झर्वेशन ही एकदम महत्वाची स्टेप आहे. कारण आपण कधी कधी कन्फ्युज होऊ शकतो. आपण जो बघितलेला पक्षी आहे तो तोच आहे का किंवा त्याची आपल्याला जी ओळख पटलेली आहे ती तीच आहे का हे लक्षात घेणं गरजेचं आहे. नेक्स्ट प्रतीक. सो आपला अजून एक सहकारी आपल्याबरोबर आहे किरण कदम. तो याच्या पुढचं सेशन किरण कंटिन्यू करेल. नमस्कार मित्रांनो, मी याच्या पुढचं सेशन घेत आहे. सध्या आपल्याकडे आता खूप इंटरेस्टिंग असा भाग आलेला आहे क्विज, ज्याच्यामध्ये आम्ही काही फोटोज दाखवणार आहे पक्ष्यांचे आणि तुम्हाला ते ओळखायचे. चॅट बॉक्समध्ये एकदा तुम्ही त्याचं नावं ज्यांना माहिती आहेत त्यांनी टाकू शकता त्याच्यामध्ये. ठीक आहे, नेक्स्ट स्लाइड प्लीज. एक सुंदर असा पक्षी दिसतोय समोर ज्याने बेरीज घेतलेले आहे तोंडामध्ये. कोणी सांगू शकेल काय कोणता पक्षी आहे? उत्तर यायला लागलेत. कॉपरस्मिथ बार्बेट. बरोबर, अगदी बरोबर. आणि हा पक्षी कुणाला माहिती आहे का? हा आपला मुंबईचा बर्ड ऑफ मुंबई आहे, कॉपरस्मिथ बार्बेट. बऱ्याच लोकांना माहित नाही, पण हा आपल्या सिटीच्या अवतीभवती देखील आपल्याला बऱ्यापैकी दिसतो खूप सोप्या पद्धतीने. थोडं लक्ष द्यायची गरज आहे कारण की एखाद्या ठिकाणी बसला आणि आवाज यायला सुरुवात केली तर शोधणं थोडं मुश्किल होऊन जातं झाडामध्ये. पण शक्यतो हा पक्षी साधारणपणे दिसतो. नेक्स्ट. हा पक्षी कोण सांगू शकेल का कोणता आहे? दिसण्यात तर कळतोय कोणता आहे, पण नावाने बाणावूल. बाणावूल, करेक्ट, बाणावूल. ह्याच्यामध्ये तुम्ही विशिष्ट त्याची रचना बघा, शरीराची रचना. तन्मयने तुम्हाला सांगितलेलं आहे की शरीराची रचना बघावी, पण नक्की या पक्षामध्ये काय बघावं हे एकदा कळलं तर तुम्हाला कळेल की तो जो पक्षी आहे तो कोणत्या आदिवासात राहतो आणि तो कशा हिशोबाने त्याचं बिहेवियर आहे. आता तुम्हाला बऱ्याचपैकी माहित असेल की युजली जे घुबड असतात, घुबड बऱ्यापैकी आपली मान पूर्णतः फिरू शकते. पण तुम्हाला माहिती आहे काय ती मान पूर्णतः का फिरवते? त्याचं कारण असं आहे की जे डोळे आहेत ते डोळे फिरवू नाही शकत आपल्यासारखे. त्यासाठी ते पूर्ण मान फिरवतात, ऑलमोस्ट 270 डिग्रीज मान फिरवतात आणि पूर्ण दिशेने बघतात. आता याच्यामध्ये तुम्ही अजूनही बघाल की त्याचा पूर्ण जो फेस आहे तो प्रॉपर एक डिस्क टाईप आहे. तर ह्याचा अर्थ काय? का त्याची जो फेस आहे तो एवढा डिस्क टाईप आहे की एकदम चपट आहे आणि एकदम असं सर्कलमध्ये. तर त्याचं कारण असं आहे की जेव्हा साऊंड कोणताही प्रकारचा साऊंड येतो तर त्याच्या फेसमधनं फेदर्स जे आहेत तिथून तो साऊंड त्याच्या कानापर्यंत पोहोचतो. आणि हा बर्ड रात्रीचा, मेनली रात्रीची ही बर्ड जे आहे
ते सेन्सिटिव्ह आहेत, आपल्याहून जास्त कमीतले आवाज देखील ते ऐकू शकतात आणि त्यांची शिकार करतात. खूप एक्सलंट शिकारी आहे, म्हणजे खूप बोलतात ना, शिकार करण्यामध्ये यांना कोणी बऱ्यापैकी मात नाही देऊ शकत. रात्रीचे तुम्ही बघा त्यांना, तर त्यांच्या पंखांचा आवाज देखील येणार नाही, कारण की त्यांचे पंख जे आहेत ते अशा प्रकारे बनलेले आहेत की त्यामध्ये हवेमध्ये त्यांनी पंख मारल्यानंतर तो आवाज देखील येणार नाही. एकदम सायलेंट उडत असतात ते आजूबाजूला आपल्या, आणि आपल्याला कधी बऱ्यापैकी कळतही नाही. नेक्स्ट फोटो. हा फोटो बऱ्यापैकी मला सांगाल का कोण आहे? अच्छा, ऑलरेडी आन्सर्स आलेले आहेत. आता बऱ्याच लोक जंगल क्रो, येस, लास्ट बेल क्रो, बऱ्याच लोकांनी बरोबर उत्तरं दिलेली आहेत. जे नवीन आहेत त्यांना मी सांगू इच्छितो की हा जो पक्षी आहे, हा जो आपल्या सिटीमध्ये दिसतो त्याहून थोडा वेगळा आहे. ह्याचा गळा बघा, हा पूर्ण काळा पक्षी आहे. पण आपण जे सिटीमध्ये बघतो तो थोडा ग्रे कलरचा असतो, ब्लूइश ग्रे कलरचा असतो. त्याला आपण हाऊस क्रो असं म्हणतो. आणि हा जो आहे हा थोडा वेगळा आहे, हा जंगल क्रो असं म्हणतो याला. हा शक्यतो थोडा सिटीच्या बाहेरी साईडला, जिथे थोडंसं जंगल किंवा कमी पॉप्युलेशन आहे तिथे दिसतो. पण तुम्ही नॉर्थ साईडला गेला तर बऱ्यापैकी पॉप्युलेशन ठिकाणी पण हा दिसेल. नेक्स्ट. अजून एक सुंदर बर्ड. ऑलरेडी आन्सर्स आलेले आहेत. करेक्ट. तर हा आहे कॉमन टेलर बर्ड, आणि हा आपल्या मुंबईमध्ये सगळ्यात कॉमनली आढळणारा असा पक्षी आहे. आणि याचा आवाज देखील बऱ्याच लोकांना जर ऐकला असेल, कधी बघितला असेल, आपल्या खिडकींमध्ये पण येतो. याचा आवाज असं ट्वी ट्वी ट्वी. आता याची बीक बघा तुम्ही, याची जी चोच आहे ती एकदम निमुळती आहे. तर मोस्टली हा बर्ड जो आहे तो जास्तीत जास्त इन्सेक्टिव्होर आहे, म्हणजे कीट खाणारा आहे पक्षी हा. त्याच्या शरीर रचनेपासून समजून येतं. आता इंटरेस्टिंग फॅक्ट म्हणावं तर हा जो पक्षी आहे, टेलर बर्ड किंवा शिंपी पक्षी, तो पत्ते जे असतात, पानं जे असतात त्यांना शिवून तो आपली घरटी बनवतो. आणि ती जे शिवतो ते आपल्या निमुळत्या चोचीने शिवतो. तर ह्यावरनं तुम्हाला कळून येईल की कशा हिशोबाने ते अडॅप्ट करतात, आपल्या शरीर रचनेच्या हिशोबाने ते कसे आपल्या स्वतःला ऍडव्हान्टेज देतात. नेक्स्ट स्लाइड प्लीज. हा पक्षी कोणी सांगू शकेल का? घर कोंबडा असं म्हणू नका. जंगल स्परफाउल चिन्मय म्हणत आहे. फिझंट, रेड जंगल फाऊल, रेड जंगल फाऊल. येस, हा जंगल फाऊलचाच प्रकार आहे, आणि याला आपण रेड जंगल फाऊल असं म्हणतो. हा आपल्या इकडे दिसत नाही, हा थोडा ईस्टर्न साईडला दिसतो बऱ्यापैकी. खूप सुंदर असा पक्षी आहे. नेक्स्ट स्लाइड. आता हा कोणता पक्षी आहे? मगाशी काही उत्तर वाचली मी, आता थोडं कन्फ्यूज नका हो. राजश्री जोशीने स्परफाऊल टाकलेला आहे. सुधीर सरांनी रेड स्परफाऊल, येस. सो हे रेड स्परफाऊलच आहे. हे जंगलामध्ये आपल्या इकडे मुंबईमध्ये तुम्हाला इझिली मिळणार. नेक्स्ट स्लाइड. हा सांगू शकाल का कोणी, हा पक्षी कोणता आहे? तो घरट्यामध्ये बसला नाही बरं का. ड्रॉंगो टाकलेला आहे. बऱ्याच जणांनी कोयल टाकलेला आहे, ड्रॉंगो टाकलेला आहे, कोयल मेल टाकलेला आहे, एशियन कोयल. तर हा पक्षी एशियन कोयल आहे, पण हा मेल आहे. तर तुम्ही बघाल की हा ब्लॅक किती काळा आहे, पण त्याच्या डोळा बघसाल तुम्ही, त्याचा डोळा एकदम ब्राईट रेड आहे. आणि हा पक्षी बऱ्यापैकी
मिस्टेक होते किंवा चुका होतात त्याच्यामध्ये ओळखण्यामध्ये, खूप कन्फ्युजन होते, जसं आपल्याला चॅट बॉक्समध्ये दिसतंय. पण याच्यामध्ये अजून एक हे आहे, आता हा मेल आहे ठीक आहे, पण आता बऱ्याच लोकांना असं येतं की अरे फिमेल कशी दिसते, तर फिमेल याच्याहून तिच्यावरती खूप सारे पांढरे डॉट्स आणि लाइनिंग्स असतात आणि ती थोडीशी राखाडी अशी दिसते. तर तुम्ही ते नक्कीच एकदा चेक करा, तुम्हाला कळेल की की कोयल जी आहे ती गाते की गातो. तर ते जे आहे ते तुम्ही एकदा क्लिअर करा, कारण की ते खूप इंटरेस्टिंग आहे तुम्हाला फाईंड करण्यासाठी. हा मेल आहे समोरचा, ते मी शोधण्याचं काम तुमच्यापाशी होतो. येस, गातो. भारती राणेने ऑलरेडी टाकलेलं आहे गातो. कोयल गाते नाही, कोयल गातो. तर नेक्स्ट स्लाइड. येस. कोण सांगेल का हा कोणता पक्षी आहे? गोल्डन बॅक वुडपेकर. सो येस. हॅलो, माझा आवाज येतो? Yes, Kiran, we can hear you. हॅलो किरण. सॉरी चुकून म्यूट केला मी. सो तुम्ही बघसाल ह्याची शारीरिक रचना बघा, हा कसा दिसतोय, हा ह्याचं बीक कशी आहे. तर तुम्ही बघचाल ह्याचे जो वुडपेकर हा पक्षी आहे, त्याचे पाय जे असतात, जे टोस जे असतात, पायांची बोटं जी असतात, 2 खालती असतात, 2 वरती असतात. तुम्ही कधीही बघचाल हा ना बार्क जे झाड असतं, तर तो खालून वरती 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 जात असतो आणि त्या चोचेने त्या क्रीक्समध्ये किंवा झाडाच्या एका फटीमध्ये काही कीड असते किंवा काही कीटाणू असतात, ते खात असतो तो. म्हणून त्याचे पाय जे आहे तसे बनलेले, आणि तुम्हाला कधी असा पर्च होताना बऱ्यापैकी दिसणार नाही. तुम्हाला दिसणार एका झाडावरती सरळ असा आणि वरती 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 जात असतो. आता हे एक वुडपेकरचा हा एक स्पेशल बिहेवियर झाला, त्याची शारीरिक रचना झाली. पण ज्याचे खालतून तो वर जातोय, पण वरून जेव्हा खालती येतो, तर असा कोणता वरतून खालती येताना पण कुठे तुम्हाला कीड किंवा वेगवेगळ्या प्रकारचे फूड दिसतात, मग ते कोणता पक्षी करतो? तर त्याचा तो पक्षी देखील जे आहे आपल्या नेचरने ऑलरेडी तयार केलेला आहे, त्याला आपण असं म्हणतो नठ्याचा असं म्हणतो. तो नठ्याचा जो पक्षी आहे तो वरून खालती येतो. तो कोणत्याही साईड आणि राईट साईड लेफ्ट साईड कसाही फिरू शकतो आणि त्याला उलटं वरून खालती येता येतं. मग हा जो आहे तो त्याचा फूड चेन जे आहे, ते फूड जे आहे सर्व्हायव्हलसाठी, तो वरून खालती जातो वुडपेकर. पण असे पण पक्षी आहेत जे वरून खालती येतात झाडाच्या, आणि त्या हिशोबाने फूड मग त्यांनी डिवाइड केलेलं आहे फूड चेन. ठीक आहे. आणि युजली वुडपेकर जे असतात ते एका जनरली फॉरेस्टची एक हेल्थ कशी आहे ते आपल्याला सांगतात, की चांगली आहे की नाही. म्हणजे जिथे वुडपेकर्स आहेत त्याला असं म्हणतात की फॉरेस्ट जे आहे खूप हेल्दी आहे, बिकॉज जिथे ज्यांना कीड लागते ना, झाडांना कीड लागते, तर ते वुडपेकर्स जे असतात त्या फूडवरती जास्त करून डिपेंडंट प्रायमरी त्यांचं हे असतं. नेक्स्ट स्लाइड प्लीज. हा कोणता पक्षी सांगू शकाल का कोणी? हा बऱ्याच वेळेला आपल्याला ओपन एरियामध्ये असा दिसणार तुम्हाला पक्षी, व्हाईट कलरचा. बीएस काईट, ब्लॅक शोल्डर्ड काईट, बॅक शोल्डर्ड काईट, ऑलरेडी बऱ्याच लोकांना माहिती आहे, हा आहे ब्लॅक शोल्डर्ड काईट. करेक्ट. शशी बंगिरा नाही, नॉट ब्लॅक काईट, इट्स ब्लॅक शोल्डर्ड काईट. ब्लॅक काईट आहे तो थोडा वेगळा आहे, तो पण आपल्या सिटीसाठी खूप कॉमन आहे आणि तो पूर्ण ब्राऊन दिसतो आणि त्याची शेपूट असते ती ह्याच्यासारखी असते, माशासारखी असते 2 भागामध्ये. नेक्स्ट स्लाइड प्लीज.
येस, थोडा वेगळा दिसणारा असा पक्षी दिसतोय. हिमलता मॅमने टाकलेला आहे. हा पक्षी आहे, शक्यतो मुंबईमध्ये बऱ्यापैकी दिसतो. एशियन पाईड स्टार्लिंग, येस करेक्ट. एशियन पाईड. नेक्स्ट स्लाइड प्लीज. येस, अनदर ब्युटिफुल बर्ड. सुंदर असा पक्षी आहे हा. ऑलरेडी ब्लॅक नेप मोनार्क, वर्ड इटर. सो हा पक्षी आहे ब्लॅक नेप मोनार्क. वर्ड इटर पूर्ण तुम्हाला ब्लूइश मध्ये दिसणार ऑल ओव्हर. ब्लॅक नेक मोनार्कला तुम्ही बघताय की त्याच्या डोक्याच्या वरती जे आहे, थोड्याशा डोक्याच्या खालती आणि मानेच्या वरती, तिथे तुम्हाला तो ब्लॅक कलरचा पॅच दिसतो. नेक्स्ट स्लाइड प्लीज. येस, हा हा नॉट, मला माहित नाही किती जणांनी हा बघितला असेल पक्षी. ऑलरेडी एक रिप्लाय आलेला आहे. ग्रीन पीफॉल म्हणत आहेत चिन्मय. अजून कोणाची रिप्लाय? मोरच आहे, दॅट्स फॉर शुअर, मोरच आहे. पण हा कोणता मोर आहे? कारण की चलो मी सांगतोय, हा आहे ग्रीन पीफॉल. सो हा जो पक्षी आहे हा आपल्या नॉर्थ ईस्ट साईडला जास्त करून दिसतो. आणि नॉर्थ ईस्ट साईड पासून आपलं जी ईस्ट एशिया आहे, व्हिएतनाम आणि तो साईड जो आहे, तिथे हा ग्रीन पीफॉल दिसतो. एंडेंजर्ड स्पीशी आहे. पण मला जे नवखे लोक आहेत किंवा नवीन लोक आहेत, बऱ्याच लोकांना हे माहीतच नसतं की मोरामध्ये पण 2 प्रकार आहेत आपल्या भारतामध्ये. एक तर जो आपण कॉमनली दिसतो, पूर्ण गळा त्याचा निळा असतो बऱ्यापैकी, निळा आणि बाकी पंख हिरवे. आणि त्याला असं आपण पीफाऊल बोलतो, जो मोर नॉर्मल बोलतो तो. आणि हा जो आहे ग्रीन पीफाऊल, हा वेगळा, हा आपल्याला नॉर्थ ईस्ट साईडला दिसतो. खूप इंटरेस्टिंग असा पक्षी आहे. नेक्स्ट. हे आहे गेअर्स अँड टूल्स. तुम्हाला बर्डिंगला तुम्ही कधी जात असता, त्यासाठी तुम्हाला हे गरजेचं आहे काही गोष्टी. तर बायनॅक्युलर्स, येस. फील्ड गाईड म्हणजे बुक तुम्हाला. कॅमेराज, तुम्हाला कॅमेराज असेल तर उत्तम. स्पॉटिंग स्कोप असेल तर उत्तम. युजली स्पॉटिंग स्कोप तुम्हाला एखादा लांब पक्षी शांत बसला आहे, युजली सी मध्ये किंवा नदीमध्ये, तुम्हाला स्पॉटिंग स्कोपने खूप चांगल्या बऱ्यापैकी बघता येतो शांतपणे. तेच तुम्ही स्पॉटिंग स्कोपने उडताना पक्षी बघणं मुश्किल आहे, नाही बघू शकत. नोटपॅड, येस, नोटपॅड असणं गरजेचं आहे तुम्हाला. तुम्ही काही ऑब्झर्वेशन्स केले तर सगळेच लक्षात ठेवू नाही शकत आपण. एका ट्रिपमध्ये 10, 15, 20, 30 पक्षी बघतो आणि बऱ्याच वेळा लक्षात राहत नाही, कारण की आपल्याला परत ती चेकलिस्ट येऊन शेअर करायची असते. तर मग नोटपॅड असणं गरजेचं आहे. वॉटर अँड स्नॅक्स, येस, आपण तर ते असणं गरजेचं आहे. ई बुक, येस. आता आजकाल तर ई बुक सगळं डिजिटल झालेलं आहे, तर तुम्हाला ई बुक घेऊन मोठं जायची गरज नाही आहे. मोबाईलमध्ये जरी ई बुक तुम्ही कॅरी करू शकता. येस, मर्लिन ॲप जे आहे, मर्लिन ॲप तुम्हाला आयडेंटिफिकेशनसाठी हेल्प करतं. तुम्ही मर्लिन ॲपची हेल्प घेऊ शकता. कोणता पक्षी तुम्हाला समजत नाहीये तर त्याच्यामध्ये ते बेस्ट तुम्हाला आन्सर देऊ शकतं. प्रयत्न करतो. खूप व्हेरिएबल ऑप्शन्स येतात ते खूप सारे. अँड ओरिएंटल बर्ड इमेजेस, वन ऑफ द साईट्स. तुम्ही त्याच्यामध्ये पक्ष्यांचे खूप सारे इमेजेस आहेत, ते तुम्ही चेक करू शकता. नेक्स्ट स्लाइड प्लीज. इथे काही आम्ही ऑप्शन्स दिलेले आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की अच्छा, बायनॅक्युलर्समध्ये वॅनगार्ड दिलेला आहे, ओके, हे वापरू शकतोय. हे ऑप्शन्स आहेत. त्याच्या व्यतिरिक्त पण तुम्ही मार्केटमध्ये ऑप्शन्स अजून खूप सारे आहेत. ओलंपसची आहे, ठीक आहे. मोर अबाउट बर्ड्स. नेक्स्ट स्लाइड. अजून जाणू आपण पक्ष्यांबद्दल. आता आपण बऱ्यापैकी समजलेलो आहे की पक्षी कसे असतात, काय असतात, त्यांची शरीर रचना कशी असते, कसे ओळखावे, कुठे आदिवासात कसे बघावे, आणि त्यांची शरीर रचना आणि त्या आदिवासाचा मेळ काय आहे. नेक्स्ट स्लाइड प्लीज.
मायग्रेशन, स्थलांतर, सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक. पण आपण बेसिकमध्ये ह्याला आपण बघणार आहेत. जायला हा टॉपिक खूप खूप मोठा लेंदी टॉपिक आहे, पण लेट्स सी. सो व्हॉट इज मायग्रेशन? स्थलांतर म्हणजे काय? स्थलांतर म्हणजे युजली पक्षी एका जागेवरनं दुसऱ्या जागेवर येतात, खूप मोठं मायग्रेशन करतात. आणि त्याचं कारण काही असू शकतं. काही जणांना फूड असतं, काही नेस्टिंग, ब्रीडिंग. त्यासाठी युजली एका स्पेसिफिक कारणासाठी एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी गेलेलं त्याला आपण स्थलांतर असं म्हणतो. तर स्थलांतर जे आहे ते युजली का होतं? तर मेन जे कारणं आहेत ते 2 कारणं आहेत. एक तर फूडसाठी, फूड स्कॅर्सिटी म्हणजे फूडची कमी असल्यामुळे, आणि दुसरं आहे नेस्टिंग किंवा ब्रीडिंगसाठी जे आहे त्यासाठी. हे 2 गोष्टी मेन आहेत, त्यासाठी स्थलांतर होतं. आता अजून एक लोक बोलतात की हा बाबा टेम्परेचर तिकडे खूप थंड होऊन जातं, आणि मग ते पण तेच कारण आहे, थंड होऊन जातं मग तिकडे फूडची कमतरता होते, त्यासाठी इकडे येतात. नेक्स्ट स्लाइड प्लीज. तर जाणणं हे गरजेचं आहे की किती प्रकारे मायग्रेशन जे आहे त्याचे साधारण मेजरमध्ये 3 डिव्हिजन्स आहेत. तर पहिला डिव्हिजन आहे की समर मायग्रेंट, जे समरमध्ये पक्षी येतात. युजली ते ब्रीडिंगसाठी ब्रीडिंग करिता येतात. दुसरं जे आहे विंटर मायग्रेंट आहेत. सध्या ते ब्रीडिंग करून दुसऱ्या जागेवरती येतात जिथे विंटरसाठी थांबायचं. जसं भारतामध्ये तुम्ही बघचाल की साधारण ऑक्टोबर नोव्हेंबरच्या नंतर खूप सारे पक्षी आपल्या इकडे येतात युरोप आणि सायबेरियापासून, जे आपल्या इकडे विंटर्स पूर्ण इथे स्पेंड करतात. आणि त्याच्यानंतर मग आपल्या इकडे समर जसं चालू होतो ते इथं परत निघून जातात आपल्या ब्रीडिंग ग्राउंड्स पर्यंत. तर आता तुम्ही इथे त्याचंच उदाहरण बघताय, ब्लाइट्स रीड वॉबलर हा जो आहे तुम्ही बघचाल. येस. सो हा बघा पूर्ण विंटर जो आहे आपल्या भारतामध्ये येलो डॉट्स मध्ये दिसत आहे, आणि जून मार्च पर्यंत तो आपल्या भारतामध्ये, आणि परत इथून तो रिटर्न युरोपमध्ये जात आहे आणि बऱ्याच ठिकाणी जात आहे. आता हे जे आहे, हा जो मॅप आहे, तुम्ही म्हणसाल की हा मॅप कुठून भेटला, कसा भेटला, कोणी? तर हे ऍक्च्युली कॉन्ट्रीब्युशन आहे ईबर्ड्सचं आणि आपल्यासारख्या बर्डर्सचं, ज्यांनी जो डेटा आहे तो ईबर्ड ॲपला त्याच्यामध्ये फीड करत गेला आणि त्याची चेकलिस्ट बनत गेली. तर ओव्हरऑल वर्ल्डमध्ये सगळ्या बर्डर्सने जे डेटा फीड केलेला आहे ते ईबर्ड्सने कोलेक्ट करून हा मॅप तयार केलेला आहे. हा खूप खूप अत्यंत महत्त्वाचा मॅप असा आहे, आणि हे तुम्ही ईबर्ड्समध्ये बघू शकता. तो थँक्यू ईबर्ड फॉर दॅट. तुम्हाला ईबर्ड बद्दल माहिती हवी असेल किंवा ते ॲप कसा वापरायचा त्याच्याबद्दल माहिती पाहिजे असेल तर तुम्ही यूट्यूबवरती ऑलरेडी बर्ड्स ऑफ ठाणे रायगडवरती यूट्यूबवरती ऑलरेडी ईबर्डसाठी अपलोड केलेला व्हिडिओ आहे, तुम्ही तो बघू शकता. खूप सुंदर असा व्हिडिओ आहे. तर आपल्याला तर हा प्रश्न येतो, ठीक आहे ब्लाइट्स रीड वॉबलर आला इकडे आणि तो त्याने सगळं विंटर इकडे स्पेंड केलं आणि परत रिटर्न केला, पण मग तो रिटर्न जात असताना मायग्रेट त्याने केलं कसं? त्याच्याकडे काय जीपीएस होतं, त्याच्याकडे काय होतं, त्याने कसं मायग्रेट केलं, हा प्रश्न उभरतो. तर ह्याच्यावरती मला ह्याचे तुम्ही उत्तर द्या की तुम्हाला काय वाटतं की बर्ड मायग्रेशन आहे किंवा बर्ड जे मायग्रेट स्थलांतर करतात ते कुणाच्या किंवा कसल्या साह्याने करतात, कसे करतात मायग्रेट? कोणी सांगू शकेल का? त्यांच्याकडे काय असे उपकरण आहेत की ते इथून एवढा पूर्ण वर्ल्ड फिरतात आणि ते मायग्रेट करतात? चॅट बॉक्समध्ये मला प्लीज सांगा. त्यांना रस्ता लक्षात राहतो, ते कसे करतात? ओके, शशी बंगेरा, मॅग्नेटिक पोल. ओके, आणखी काही केसेस? मॅग्नेटिक पोलचा वापर करतात, करेक्ट आहे. ओके, तर गेसेस पण ऑलमोस्ट बोलतात ना एकानंतर थांबून जातात, कळणार काय? तर ह्याचं उत्तर असं आहे, डायरेक्शन बाय सीइंग मून अँड स्टार्स, पोझिशन ऑफ सन. ओके, येस, करेक्ट. तर बऱ्याच लोकांनी जे उत्तर दिलेले आहेत ते बऱ्यापैकी बरोबर आहेत. तर ह्याच्यावरती एक्सपेरिमेंट केलं गेलं आणि हे कळण्यात आलं की जे सूर्य आहे, सूर्याला बघून पक्षी मायग्रेट करतात. मूनची जे चंद्र आहे त्याची डिरेक्शन बघून मायग्रेट करतात. स्टार्सचा वापर केला जातो, अर्थचं मॅग्नेटिक फील्ड आहे त्याचा वापर केला जातो. इनफॅक्ट लँडमार्क्स जे आहेत, लँडमार्क्स ते देखील वापर करून
मायग्रेशन किंवा स्थलांतर होतं. आता काही पक्षी जे आहेत ते क्युरिओसिटी म्हणून पण मायग्रेशन करतात. तो पण एक प्रकारचा मायग्रेशन झाला, की त्यांना एक उत्सुकता असते आणि नवीन नवीन यंग बर्ड्स असतात आणि ते मायग्रेट करतात तिथले ते त्यांना असेच, आणि ते पण एक प्रकारचं मायग्रेशन झालं. तर आता तुम्हाला एक कळेल की मायग्रेशन तर करतात ठीक आहे, पण आता हा पाथ कोणता वापरतात, कोणता फ्लायवे वापरत असतील? तर आपल्या पूर्ण जगामध्ये साधारण एक 8 प्रकारचे फ्लायवेज आहेत. त्यामध्ये भारतामध्ये साधारण 2 ते 3 प्रकारचे फ्लायवेज यूज होतात. त्यामध्ये सगळ्यात जो मेजर आहे तो आहे सेंट्रल एशियन फ्लायवे. तर नेक्स्ट स्लाइड प्लीज. आपण येस. तर आता हा तुम्ही जर बघचाल, अमूर फॅल्कन. अमूर फॅल्कन येस, येस करेक्ट. सो अमूर फॅल्कन जो आहे तो मोस्टली ब्रीड करतो रशिया, साऊथ ईस्ट रशियामध्ये आणि चायनामध्ये. आणि त्याचा मायग्रेशन जे आहे, स्थलांतर जे आहे ते तो अरेबियन सी टू साऊथ आफ्रिका, म्हणजे पूर्ण तिथून पूर्ण सी तो क्रॉस करतो. आणि असं म्हटलं जातं की असा हा एकलौता असा रॅप्टर आहे किंवा जो बर्ड ऑफ प्रे, ईगल प्रजातीमध्ये जो येतो तो, की हा एवढा मोठा मायग्रेशन जो सी वरती आहे तर हा एकटा करतो. आणि हा जो आहे हा आपल्याकडे समर मायग्रेंट आहे का? नाही. आपल्याकडे विंटर मायग्रेंट आहे का? नाही. पण हा आपल्याकडे पॅसेज मायग्रेंट आहे. पॅसेज मायग्रेंट म्हणजे हा आपल्याकडे थांबत नाही. हा आपण त्याच्या रूटमध्ये, आपलं भारत जे आहे साऊथ आफ्रिका आणि चायना ह्याच्या मध्ये पडतं, म्हणून तो आपल्या वरनं निघून जातो. तर तुम्ही बघचाल की नागालँडमध्ये डोंगयांग नावाचा रिझर्व आहे, नॅशनल पार्क. तिथे हे तुम्हाला खूप लाखोच्या संख्येमध्ये एकत्र दिसतील, स्पेशली जेव्हा ते मायग्रेट करत असतात तेव्हा. तर तिकडे सध्या खूप सारं कन्झर्वेशन आणि तिकडे बरंच काय काय चालू असतं. पण जर पूर्ण वर्ल्डमध्ये जर तुम्हाला कुठे जर बघायचं असेल की सगळ्यात मोठा मायग्रेशन रॅप्टर्स एकत्र जेव्हा येतात, ते ही जागा आहे. इथे तुम्हाला बऱ्यापैकी लाखोमध्ये संख्येमध्ये अमूर फॅल्कन दिसतात. तर तुम्ही ते तिथे बघू शकता. नेक्स्ट स्लाइड प्लीज. अनदर एक्झाम्पल, कॉमन कुकू. ही पण एक सुंदर एक्झाम्पल आहे. तर तुम्ही बघचाल की साधारण मे, नोव्हेंबर, डिसेंबर, जॅन, फेब आणि मग बरोबर एप्रिलच्या नंतर पूर्ण ते युरोप आणि अपसाईडला असतात. आणि नंतर मग ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि याच्यामध्ये ते खालती खालती भारतामध्ये आणि आफ्रिकन देशामध्ये येत आहेत. तर हा जो मॅप आहे ह्याच्यामध्ये तुम्ही क्लिअरली हे बघू शकता. हे स्थलांतर आहे. नेक्स्ट. येस. सो टिप्स अँड ट्रिक्स ह्याच्यामध्ये जाण्या अगोदर मी काही इंटरेस्टिंग एक तुम्हाला काही फॅक्ट सांगतो स्थलांतर बद्दल. तुम्हाला माहिती आहे का, बार हेडेड गीज जो आहे तो सगळ्यात मंगोलिया टू केरला, म्हणजे एवढा मंगोलिया कुठे आणि केरला कुठे हे पूर्ण प्रदेशामध्ये तो मायग्रेट करतो. तर आणि ह्याची जी हाईट आहे तो खूप उंच असा उडतो, म्हणजे साधारण एक 6,000 मीटर्स आसपास एवढा उंच तो उडतो. आणि हिमालयामधनं तो इकडे रिटर्न केरलामध्ये येतो. म्हणजे तुम्ही विचार करत असाल की हा असा पक्षी, असा बदक सारखा पक्षी आहे आणि तो एवढा उंच आणि एवढा लांबचा मायग्रेशन करत आहे. आर्टिक टर्न एक करून पक्षी आहे, तो आर्टिक टर्न नॉर्थ पोल टू साऊथ पोल, सो आर्टिक टू अँटार्क्टिका हा पूर्ण ट्रॅव्हल करतो. म्हणजे साधारण कमीत कमी तो 35,000 किलोमीटर एवढं ट्रॅव्हल करतो पूर्ण वर्षभरामध्ये. आणि ह्याच्याबद्दल UK मध्ये साधारण ह्यांनी जुलैला रिंगिंग केली होती मध्ये, आणि त्याच्यामध्ये असं आढळलं की त्यांनी रिंगिंग केली ब्रीडिंग ग्राउंडवरती, म्हणजे आर्टिकमध्ये त्यांनी रिंगिंग केली, दॅट इज नॉर्थ पोल. आणि रिंग केल्यानंतर तो अँटार्क्टिकामध्ये नोव्हेंबरमध्ये सापडला गेला. आणि असं कळण्यात आलं की त्याने साधारण 96,000 किलोमीटर्सची ही ट्रिप मारलेली आहे. म्हणजे ऑलमोस्ट तो पृथ्वी फिरतोय, अख्खी पृथ्वी फिरतोय, एवढी मोठी ट्रिप आहे.
आणि तो पक्षी तुम्ही बघचाल तर फारसा मोठा नाहीये. तुम्ही विचार करू शकता हा स्थलांतर जे आहे काही पक्ष्यांमध्ये हे किती मोठ्या प्रमाणात होतं. अजून एक इंटरेस्टिंग फॅक्ट सांगायचं म्हटलं तर बार टेल्ड गॉडविट करून एक नावाचा पक्षी आहे. तो फ्रॉम अलास्का टू ऑस्ट्रेलिया नॉनस्टॉप फ्लाईट साधारणपणे एक 11,000-11,500 किलोमीटर जे आहे तेवढा तो ट्रॅव्हल करतो नॉनस्टॉप. त्याला साधारणपणे 8 दिवस लागतात अलास्का टू ऑस्ट्रेलिया पोहोचायला. नॉनस्टॉप तो ट्रॅव्हल करतो. तर साधारण त्याची स्पीड एक अप्रॉक्स 60 किलोमीटर्स पर आवरच्या हिशोबाने तेवढं ट्रॅव्हल करतो. आणि जसं मी तुम्हाला आधी सांगितलं की काही पक्षी जे असतात क्युरिओसिटी म्हणून किंवा एक उत्सुकता म्हणून पण ट्रॅव्हल करतात, इकडे तिकडे मायग्रेट करतात. तर एक त्याचं उदाहरण असं आहे की भरतपूरमध्ये एका चिमणीला रिंगिंग केलं होतं आणि ती चिमणी कराची पाकिस्तानमध्ये भेटली होती. म्हणजे तुम्ही विचार करू शकता जो चिमणी जी रेसिडेंट स्पीसी आहे, रेसिडेंट म्हणजे इथेच राहणारी स्पीसी आहे जी स्थलांतर करत नाही शक्यतो आपल्या इकडेच जे आहे ते असतात, ब्रीडिंग त्यांची इथेच होते. आणि ते देखील एक छोटीशी चिमणी सुद्धा भरतपूरमध्ये टॅग केलेली तुम्हाला दिसते ती कराची पाकिस्तानमध्ये. आणि अजून एक असं उदाहरण सांगायचं म्हटलं तर हिमालयन ग्रिफन जो शक्यतो तुम्हाला वरच्या साईडला नॉर्थ साईडला हिमालयाजमध्ये एक वल्चर आहे हिमालयन ग्रिफन, तो तिथे दिसतो. आणि त्याचा जो यंग वन आहे म्हणजे एक साधारण जुविनाईल असं आम्ही म्हणतो त्याला, यंग असं नुकतंच उडायला येत असतं त्यांना. आणि ते त्यांचे विंग्स जे असतात साधारण 8 फूट मोठे असे विंग्स असतात, त्याचे खूप मोठे असे विंग्स असतात. तर तो तुम्ही बघचाल तर तो हिमालय कुठे आहे आणि केरला कुठे आहे. केरलामध्ये साधारण 2 वर्षापूर्वी त्याची सायटिंग झाली. तर तुम्ही अंदाज लावू शकता की त्याचे विंग्स एवढे मोठे त्याला अंदाज देखील येत नसेल. आपण हे फक्त मी अंदाज लावू शकतो की त्याला मे बी असं झालं असेल. तो सहज कुतूहलतेने किंवा जे उत्सुकताने तो उडत 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 हिमालयापासून ते केरलापर्यंत आला. तर ही एक उदाहरणं झाली काही जेणेकरून आपल्याला कळतं की जे मायग्रेशन आहे किंवा जे स्थलांतर आहे कशा हिशोबाने वेगवेगळ्या पक्ष्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे होतं. तर टिप्स अँड ट्रिक्स फॉर बर्ड वॉचर्स. येस, हे खूप महत्वाचं आहे. छोट्या छोट्या गोष्टी असतात पण बर्ड वॉचिंग जेव्हा आपण करतो, पक्षी निरीक्षण जेव्हा करतो त्यावेळेला हे खूप महत्वाचं होऊन जातं. बी क्वाइट अँड सडन अँड अवॉइड सडन मुवमेंट्स. शांत असणे आणि अचानक हालचाल करणे नाही, हे खूप महत्वाचं आहे. फॉलो द क्राऊड. येस, करेक्ट. फॉलो द क्राऊड एज इन तुम्ही बघचाल काही वेळेला एक पक्षी असतो तो कॉल देत असतो किंवा आवाज करत असतो, शिळ घालत असतो आणि मग तिथनं मग तो उडून दुसरीकडे जातो. तर त्याचा आपण जर त्याच्या मागे जरी गेलो तरी आपल्याला हे कळेल की तो एका दुसऱ्या क्राऊडमध्ये किंवा वेगळ्या पक्ष्यांच्या ह्याच्या समूहामध्ये जात आहे. आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही एका पक्षीला फॉलो केलं तर नक्कीच तुम्हाला बाकी पक्षी देखील बघायला दिसतील, खूप साऱ्या ठिकाणी दिसतील. स्टडी हॅबिटॅट. आदिवास माहीत असणं गरजेचं आहे. तुम्ही आदिवासमध्ये कोणत्याही हॅबिटॅटमध्ये जात असतात त्यावेळेला हे कळणं गरजेचं आहे की तो हॅबिटॅट कसल्या प्रकारचा आहे आणि तिकडे कोणत्या प्रकारचे पक्षी दिसू शकतात. याने फायदा हा होतो की तुम्ही जे पक्षी बघता ते तुम्हाला आयडेंटिफाय करण्यामध्ये खूप खूप सोपे जाते. जसं मी समुद्रामध्ये गेलो किंवा खाडीच्या बाजूला गेलो तर मला हे माहीत असणं गरजेचं आहे की तिथे कोणत्या प्रकारचे पक्षी दिसतात. आता तिथे मी जाऊन बोलणार की मला इथे काय ते वेगळाच पक्षी दिसला तर ते फील्ड गाईडमध्ये सगळं असतं. तुम्ही फील्ड गाईड एकदा बघितलं आणि तुम्हाला बरोबर सगळं कळतं. कारण की युजली काय होतं, नवीन बर्ड असतात त्यांना खूप अशी उत्सुकता असते आणि ते वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन जिथे पक्षी तो दिसणार नाही ते देखील त्यांना असं वाटतं की आहे, कारण की सिमिलर लुकिंग बर्ड्स असतात, सारखे दिसणारे पक्षी असतात. म्हणून हॅबिटॅट जे आहे ते स्टडी करणं गरजेचं आहे. वर्क द फ्लॉक्स. युजली काय होतं की बऱ्याच वेळेला आपण बघतो की खूप असा मोठ्या संख्येने एकत्र बर्ड्स दिसत आहेत मला, एस्पेशली विंटर्समध्ये खूप सारे बर्ड्स दिसत आहेत आणि आपण बघतोय बर्ड्स, अरे हे तर सगळे एकच प्रकारचे दिसत आहेत. पण त्यावेळेला हे बाजूला ठेवून आपल्याला हे बघणं गरजेचं आहे की त्याच्यामध्ये एक एक पक्षी बघितला तर आपल्याला कळेल की मे बी एखादा पक्षी किंवा 2 पक्षी 3 पक्षी हे वेगळे आहेत. तर कधी पण क्राऊडला बघत असताना त्याला एक एक पक्षीला बघणं, निरीक्षण करणं खूप महत्वाचं आहे. बी पेशंट. येस, आपल्याला पेशन्स असणं गरजेचं आहे किंवा विदाऊट पेशन्स आपल्याला, मला वाटत नाही, बर्डिंग खूप मुश्किल आहे. कधी कधी तासन तास बसावं लागतं एका पक्षासाठी की दिसेल की नाही, त्यांच्या टायमिंगच्या हिशोबाने ते येईलच. गेट द सन ॲट युअर बॅक. येस, जेव्हा तुम्ही पक्षी बघता त्यावेळेला सूर्याकडे आपली पाठ असणं गरजेचं आहे किंवा
जर तुम्ही समोर आपल्या डोळ्यासमोर सूर्य असेल आणि तुम्ही तिथेच पक्षाला बघत असेल तर आपल्याला खूप डिफिकल्टी किंवा असं मुश्किल अशी येते, कारण की लाईट असते, दिसत नाही पक्षी बरोबर, रंग दिसत नाहीत आणि डोळ्याला देखील त्रास होऊ शकतो. अवॉइड ब्राईट कलर्ड क्लोथ्स. येस, हे खूप महत्वाचं आहे. पक्षी निरीक्षण करत असताना तुम्ही बघसाल की आपल्या आपण जे घालतो कपडे ते खूप डल किंवा माती कलरचे किंवा आपल्या आजूबाजूचं वातावरण जसं आहे त्या रंगाचे असावे. कारण की पक्ष्यांना जर तुम्ही एकदम ब्राईट कलर असे घालून आले, पक्ष्यांना खूप लांबून लगेच समजणार की बाबा कोणतरी आलेलं आहे आणि ते तिथनं उडून जाणार. मग तुम्हाला निरीक्षण करण्यासाठी बघायला जो वेळ आहे तो नाही भेटत. मग पक्षी सगळे लांब लांब पळायला लागतात. म्हणून कपडे जे आहे ते व्यवस्थित घालणं गरजेचं आहे. लुक अराउंड. येस, आजूबाजूला बघणं गरजेचं आहे. नेक्स्ट स्लाइड प्लीज. थ्रेट्स टू बर्ड लाईफ. तर ह्याच्यामध्ये जास्त सांगण्यासारखं नाही, कारण की बऱ्यापैकी लोकांना हे माहिती आहे. तर आपण चेंज इन लँडस्केप. येस, चेंज इन लँडस्केप होतो बऱ्याच वेळेला, ज्याच्यामध्ये जसं फॉरेस्ट जे डेझर्ट हॅबिटॅट आहे, आपल्या ग्रेट इंडियन डेझर्ट आहे, तिथे बऱ्यापैकी जी जमीन आहे ती परत ॲग्रिकल्चर लँडमध्ये चेंज झालेली आहे. तर मग तिकडे जे डेझर्ट बर्ड जे दिसतात ते बऱ्यापैकी आता कमी झालेले. तसे खूप सारे उदाहरणं भेटतील लँडस्केप चेंज होणे. नेक्स्ट इज मॅन द डिस्ट्रॉय. येस, इनडायरेक्टली डिरेक्टली आपण बऱ्यापैकी बोलतात ना की रिझन आहे ज्याच्यामुळे खूप सारा बर्ड वाईल्ड लाईफला थ्रेट आहे. तर त्यातलं एक आहे पोचिंग. पोचिंग इज इलिगल हंटिंग. इलिगल हंटिंग ऑफ बर्ड्स ही केली जाते अजून पण, आणि काही जण तर फक्त मजा म्हणून पण करतात हंटिंग. तर ते एक थ्रेट आहे. क्लायमेट चेंज. येस, क्लायमेट चेंज अगेन हे आपल्याच कारणामुळे आहे बऱ्यापैकी, ग्लोबल वॉर्मिंग आणि बऱ्यापैकी तुम्ही बघचाल जे क्लायमेट चेंज होत आहे त्याच्यामध्ये देखील पक्ष्यांना डिरेक्टली इनडिरेक्टली हा थ्रेट आहे. लॅक ऑर रिडक्शन इन फूड. येस, फूडमध्ये रिडक्शन होणे, जसं खूप जास्त फिशिंग आणि हे वाढतं त्यावेळेला मग पक्ष्यांना देखील त्याचा कुठे ना कुठे प्रॉब्लेम होतो. नेक्स्ट इज ह्युमन फिडिंग हॅबिट्स. सो ह्युमन फिडिंग इज, तुम्ही बघत असाल की आपण मुंबई टू अलिबाग जर शिपमधनं जात आहे तर तुम्ही बघचाल की बरेच लोक कुरमुरे आणि बरंच काय काय त्यांच्यावरती फेकत असतात, ते सगळे पक्षी त्याच्या मागे मागे येत असतात. तर ह्याने काय होतं की त्यांचं जे मेन हॅबिट आहे की पक्षी पकडून खाणे, ह्यातनं बाजूला होऊन ते हे जे नॉन हेल्दी त्यांच्यासाठी आहे ते घालतो. आता हे कितपत हेल्दी आहे नाहीये ह्याच्यावरती रिसर्च होणं बऱ्यापैकी झालेलं नाहीये, पण आपण हे समजू शकतो की कितपत हेल्दी आहे, आपल्याला स्वतःला देखील हे कळतं. तर हा एक रिझन आहे की जेणेकरून बर्ड लाईफला थ्रेट आहे. नेक्स्ट स्लाइड प्लीज. सो धन्यवाद तुम्ही ऐकल्याबद्दल आणि प्रेझेंटेशन. ह्याच्यानंतर तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही विचारू शकता. तन्मय प्लीज टेक. तुमचे प्रश्न तुम्ही टाईप करू शकता चॅटमध्ये. सो ते तन्मय किंवा प्रतीक किंवा किरण ते उत्तर देऊ शकता.